आपण काय शिकवतो आपल्या मुलांना? मागा परमेश्वराला, देवाला मागा. एवम आत्ता मूल लहान असेल, 1 वर्षाचं असेल तरी पण त्याला सांगतो हात जोड, देवाला हात जोडा, देवाला मागा. याचाच अर्थ आपण आत्तापर्यंत जे शिवरात्री आणि अभिषेक आणि सोमवारचं व्रत करत आलेलो आहे आणि अनेक व्रत करत आलेलो आहे, त्याच्यामधून जे पाहिजे होतं ते अजून मिळालेले नाही आहे. म्हणूनसाठी अजूनसुद्धा भगवंताकडे मांग थांबलेली नाही आहे. मिळालं असतं तर मांग थांबली पाहिजे होती की नाही. म्हणूनसाठी आज परत एकदा सोमनाथ ज्ञान अमृत पाजवणारा सद्गती दाता परमपिता परमात्मा शिव आपल्याला मुरलीद्वारे सद्गतीचं ज्ञान देतात, सद्बुद्धी देतात. ते आपण एकाग्रतेने भ्रुकुटीच्या सिंहासनावरती मी आत्मा राजा बसलेला आहे आणि साक्षात परमपिता परमात्मा ब्रह्माच्या मुखकमलामधून भगवान वाचमध्ये आलेला आहे, वाणीमध्ये आलेला आहे. तो केवळ मला सद्गती देण्यासाठी आपण त्याला मागितलं आहे. पतित पावन सीताराम, सबको सन्मति दे भगवान, आणि तू प्यार का सागर, तेरे बूंद के हम प्यासे. तो कौन सी बूंद भगवान देते हैं यही जानने के लिए सहज राज, जिसमें सहज राज, सगळे राज आपल्याला आत्तापर्यंत कुठल्याही साधू संत ऋषीमुनीने जे आपल्याला सांगितलं नाही ते परमपिता परमात्मा आपल्याला सद्गतीचा मार्ग आणि या भयंकर कलियुगामधून दुःखाच्या दुनियेतून कसं पार व्हायचं आणि स्वतःला पापकटेश्वराच्या हवाली करून त्याच्याकडून आपल्याकडून झालेली पापामधून कशी स्वतःची मुक्ती करायची त्याची अचूक विधी परमपिता परमात्माचा आत्ता आपल्याला सांगत आहेत. आपल्या सगळ्यांच्याकडून काय ना काहीतरी जाणतेपणे अजाणतेपणे पापे झालेले आहेत. नाहीतर आपण कशासाठी मग महाकुंभा प्रयागराजला जातो, महाकुंभा स्नान करण्यासाठी जातो, त्रिवेणी संगमावरती जातो, नदीवरती गंगा स्नान करण्यासाठी जातो. जर आपला भाव काय असतो त्याच्या पाठी की आपल्याकडून झालेल्या पापाचा भगवंतानी माफ करावी, आपली पापे नाश होवीत, असाच आपला विचार असतो ना. तर पापे कशी नाश होतात तेच सांगण्यासाठी पापकटेश्वर स्वयं स्वतः वैद्यनाथ आज आपल्याला मार्गदर्शन करतात. एवं परमपिता परमात्मा सद्गती दाता देवादिदेव महादेव, सभी देवी देवतांचा पिता शंकर नाही. शंकर आणि महादेवमध्ये फरक आहे. देवादिदेव शिव परमपिता परमात्मा शंकराचे पण पिता आहेत. म्हणूनसाठी शंकर देवताय नमः म्हटलं जातं, शिव परमपिताय परमात्माय नमः म्हटलं जातं, ब्रह्मदेवताय नमः, विष्णू देवताय नमः और शंकर देवताय नमः म्हटलं जातं. परंतु शिव परमपिता परमात्माय नमः म्हटलं जातं. शंकर आणि शिव जर एक असेल तर तिथे 2 वस्तूंचा काय कशाला पाहिजे. शंकराच्या हर मंदिरामध्ये शिवलिंग असतं, राईट. कारण शंकर देवता स्वयं शिव परमपिता परमात्माकडून शक्ती घेत आहेत, त्यांच्या ध्यानामध्ये मग्न आहेत. म्हणूनसाठी आपण देवी देवता आणि परमात्मा याच्यामधला फरक जाणणं अति आवश्यक आहे. देवतांना लॉर्ड म्हटलं जातं आणि परमपिता परमात्माला गॉड म्हटलं जातं. गॉड म्हणजे गॉड मतलब काय? GODचा काय अर्थ आहे? जनरेटर, ऑपरेटर आणि दुःखाला डिस्ट्रॉय करणारा. म्हणूनसाठी गॉड इज लाईट, गॉड इज ट्रूथ, गॉड इज ऑल मायटी, गॉड इज परमपिता परमात्मा, गॉड इज लिबरेटर म्हणा सगळं दुःखातून आम्हाला सोडवणारा म्हटलं जातं. आणि कृष्णाला काय म्हटलं जातं? हनुमानाला काय म्हटलं जातं? लक्ष्मीनारायण आणि गणेशाला काय म्हटलं जातं? गॉड म्हटलं जातं का? नाही. लॉर्ड रामा, लॉर्ड हनुमाना, लॉर्ड गणेशा, लॉर्ड विष्णू, लॉर्ड ब्रह्मा, लॉर्ड शंकरा, लॉर्ड लक्ष्मीनारायण, गॉड अँड गॉडेसेस, देवी देवता. म्हणूनसाठी परमपिता परमात्माला कुठल्याही शरीराचा आकार नाही आहे, त्याला आपण शिवलिंगमध्ये पूजतो. लिंग म्हणजे चिन्ह, ज्योतीचं चिन्ह. ज्योतिबिंदू स्वरूपम शिवम शिवम. म्हणूनसाठी ज्योतिबिंदू असा का आहे? शिवलिंगाला आपण का पूजायचं? शिवलिंगावरती आपण अभिषेक का करतो? शिवलिंगावरती धतुऱ्याचं पॉयझनस फूल आपण का अर्पित करतो? ज्याच्या फुलाला काटे असतात, फुलाच्या झाडांना काटे असतात, ते फूल धतुरा हे फूल कुठल्याही देवी देवतांना वाहिलं जात नाही.
फक्त परमपिता परमात्मालाच का वाहतात, शिवलिंगालाच का वाहतात आणि शिवलिंगला कुठल्याही मूर्तीचा आकार का नाही? बाकी सगळ्या देवी देवतांना मूर्तीचा आकार आहे. त्याच्यानंतर मूर्त्या पण सगळ्यांच्या वेगवेगळ्या का बनवल्या? ब्रह्मदेवतेला चारो बाजूला तोंड का लावलीत? ब्रह्मदेवतेला इतक्या 8-10 भुजा का दाखवल्या, हात का दाखवले? प्रत्येक हातामध्ये प्रत्येक देवी देवतांचे अस्त्रशस्त्र वेगवेगळी का आहेत? ब्रह्मदेवताच्या हातामध्ये एका हातामध्ये माळा, एका हातामध्ये कमंडलू, आणि काय सुदर्शन चक्र दिलेलं आहे, गदा दिलेली आहे, कमळ दिलेलं आहे, एका हातामध्ये शास्त्र दिलेलं आहे ब्रह्मदेवताच्या. आणि कुठल्याही देवीदेवताला दाढीमूछ नसते, तरी ब्रह्मदेवतेला वृद्ध का दाखवतात? त्यांना दाढीमूछ का असते? ब्रह्मदेवतेचं ब्रह्माचा जेव्हा आपण फोटो पाहतो, ब्रह्माची जेव्हा आपण मूर्ती पाहतो, तेव्हा आपण कधी विचार केला का की चारो दिशाला त्यांच्या मुख आहे, इथे पण चेहरा आहे, इथे पण चेहरा आहे, इथे पण चेहरा आहे, चारो दिशाला बघतोय ब्रह्मदेवता. का असं? चारे तोंड असणारा मनुष्य धरतीवरती कधी पाहायला मिळतो का? 8 हात आणि 8 भुजा असलेला मनुष्य कधी धरतीवरती पाहायला मिळाला का? तर त्याचा काय अर्थ आहे? त्याच्यातून काय शिक्षा द्यायची होती आपल्याला? गणपती बाप्पा आपण उंदरावरती दाखवतो, आपण कधी उंदरावरती बसून प्रवास करू शकतो का? मग त्याच्यामधून काय अर्थ सांगितलेला आहे? हे सगळ्याचं राज सिक्रेट. हनुमानाला शेंडी का दाखवली? शेपटी काय आहे त्याची? राम नाम सत्य का म्हटलं जातं? प्रभू रामचंद्र की जय म्हटलं जातं. सीता मैया का राम. फिर काय म्हणतात? गटगट में लेटा है राम, एक राम दशरथ का बेटा, एक राम गटगट में लेटा. क्यों कहते हैं ऐसे? और परत आणि म्हणतात की राम नाम सत्य आहे. जीवनमध्ये असताना मनुष्याला सगळ्या गोष्टी पाहिजेत, तरी पण मनुष्य मेल्यानंतर काय म्हणतात? हे परमात्मा, हे भगवंता, त्या आत्म्याला शांती दे. म्हणजे तो शांतीदाता अजून भेटलेला नव्हता का जिवंत असताना? म्हणूनसाठी कोणीही म्हणत नाही गेलेल्या आत्म्यासाठी की त्याला चांगलं घर दे, चांगली मुलं दे, चांगलं प्रॉपर्टी दे. नाही, हे आत्मा, हे भगवंता, त्या आत्म्याला शांती दे. म्हणजे तो शांती देत असेल आणि शांती आपलं स्वधर्म आहे. शांतीमध्ये कल्याण असेल म्हणूनसाठी आपण सगळी शांती मागतो ना. म्हणूनसाठी स्वयं शांतीदाता परमात्मा, परमपिता परमात्मा आता अधर्माचा विनाश आणि स्वधर्माची स्थापना करण्यासाठी आलेले आहे. म्हणूनसाठी आपण कोणीही मेला तरी म्हणतो स्वर्गवास झाला, स्वर्ग पधारा, स्वर्ग में पद प्राप्ति हो गई. कैसे पद प्राप्ति होती है स्वर्ग में निवास कैसे होता है, ते सगळं परमपिता परमात्मा आपल्याला रोज सांगत आहेत. ते काय? मुरलीमधून. मुरली म्हणजे काय? मनाचं दुःख हरण्याची शक्ती ज्या शिक्षणामध्ये आहे ती म्हणजे मुरली. आत्तापर्यंत आपण शास्त्र वाचली, कथा कीर्तन केले, माळा केल्या, जप केले, गुरु केले, गंगा स्नान केले, तरी पण अजून आपली मांग थांबली आहे का? नाही. याचाच अर्थ अजून आपल्याला जे पाहिजे ते आत्म्याला जन्मसिद्ध अधिकारानुसार मिळालेले नाही आहे. तेच देण्यासाठी परमपिता परमात्मा आपल्याला रोज मुरलीचा अभ्यास करवतात. परंतु मुरलीचा अभ्यास करण्या अगोदर आपल्याला सहज राजयोगा मेडिटेशनचा अभ्यास करणं अति आवश्यक आहे. त्या सहज राजयोगा मेडिटेशनमध्येच परमपिता परमात्मा मनबुद्धीद्वारे त्या शांतीसागराबरोबर आपण आत्मा, ज्योती, चैतन्य कसं कनेक्ट करायचं ते विधी शिकवतात. म्हणूनसाठी आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे की जवळच्या कुठल्याही ब्रह्मकुमारी सेंटरमध्ये जाऊन लवकरात लवकर प्राण सुटण्याच्या अगोदर स्वतःचा सत्य परिचय ओळखून परमपिता परमात्माकडून कशी परमशांती प्राप्त करायची, स्वर्गपद कसं प्राप्त करायचं, 33 कोटी देवीदेवतामध्ये आपण कसे येऊ शकतो, का आपण 108 माळाचा जप करतो, हे सगळं त्याच्यामध्ये सिक्रेट सांगितलं जातं, कुठलाही पैसा न घेता. म्हणूनसाठी, आणि याच्यामध्ये कुठलीही मेहनत नाही आहे, म्हणूनसाठी याचं नावच आहे सहज राजयोग. म्हणूनसाठी परत एकदा परमपिता परमात्मा आमच्या समोर बसून आम्ही मागितलेल्या सद्गतीचं ज्ञान सतबुद्धित्व आपल्याला देत आहे मुरलीद्वारे. म्हणूनसाठी परमपिता परमात्मा समोर बसलेला आहे. मी आत्मा, ज्योती, दिव्य सितारा, शरीराचा मालिक, मनबुद्धीचा मालिक, आत्मक स्थितीमध्ये स्थित होऊन सगळ्या विचारांना थोड्या वेळासाठी आराम देऊन एकाग्रतेने परमपिता परमात्माच्या ज्ञानाचा अभ्यास करूया. त्याच्या सद्गतीच्या ज्ञानाला
सद्बुद्धीने एकाग्र करून समजूया आणि त्या विधीद्वारे आपण परमशांतीचा अनुभव करूया आणि आपणही स्वर्गपदाचे भागीदारी बनूया. म्हणूनसाठी आज आहे 16/6/2025ची बापदादाची साकार मधुर महावाक्य. मधुर महावाक्यामध्ये परमपिता परमात्मा सांगतात, गोड मुलांनो, सदैव आनंदामध्ये राहा. की आम्हाला कोणी ध्येयधारी शिकवत नाही. अशरीरी बाबा शरीरामध्ये, ब्रह्माच्या शरीरामध्ये प्रवेश करून खास आम्हाला शिकवत आहेत. प्रश्न, तुम्ही मुलांना ज्ञानाचा तिसरा नेत्र कशाकरिता मिळाला आहे? उत्तर, आम्हाला हा ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळाला आहे आपल्या शांतीधामाला आणि सुखधामाला पाहण्याकरिता. या डोळ्यांनी जुनी दुनिया, मित्रसंबंधी इत्यादीची काही दिसत आहेत, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा काम, क्रोध, लोभ, अहंकाराचा विकारवृत्ती ठेवू नका. म्हणजेच याच्यामधून मित्रसंबंधी आणि या डोळ्यांनी जे दिसत आहे त्याच्यामधून बुद्धीचा लोभ, मोह काढून घ्या. त्याच्याशिवाय परमात्माची शक्ती येणं संभव नाही आहे आणि परमात्माच्या सत्य ज्ञानाचा बुद्धीमध्ये धारणा होणंसुद्धा संभव नाही आहे. म्हणूनसाठी महावाक्याचा अर्थ व्यवस्थित समजून घ्या. बाबा परमपिता परमात्मा आले आहेत सद्गतीदाता आपल्याला ह्या दुःखाच्या, कलियुगाच्या तमप्रधान कचऱ्यातून सोडवण्यासाठी आणि संपूर्ण सर्वगुण संपन्न, सोलाकाला संपूर्ण निर्विकारी, मर्यादा पुरुषोत्तम, विघ्नहर्ता, महावीर, हनुमान सारखं शक्तिशाली देवता बनवण्यासाठी परमपिता परमात्मा आलेले आहेत. म्हणूनसाठी ते सांगतात, मनबुद्धीला वेस्ट आणि संपणाऱ्या गोष्टीमध्ये अडकवू नका. जे डोळ्यांनी काही दिसत आहे, शरीरसुद्धा संपणार आहे. तर अशा बाबांचा मग किती रिगार्ड देखील ठेवायला पाहिजे. ओम शांती. शिव भगवान वाच. मुलांच्या प्रती शिव भगवानला सत्य बाबा तर जरूर म्हणणार, कारण ते रचयिता आहेत ना स्वर्गाचे. आता तुम्ही मुलेच आहात ज्यांना स्वयं भगवंत शिकवत आहेत. भगवती बनवण्यासाठी परमपिता परमात्मा तुम्हाला सद्गतीचे ज्ञान देत आहेत. ते तर प्रत्येकजण चांगल्या रीतीने जाणतातच ना की भगवंत काय देतो ते. असं कोणताही स्टुडंट असत नाही जे आपल्या टीचरला, अभ्यासाला किंवा त्याच्या रिझल्टला जाणत नसेल. ज्यांना भगवंत शिकवतात त्यांना किती आनंद झाला पाहिजे की ज्यांना सर्वजण अजून शोधत आहेत, व्रत वैकल्य करत आहेत, तीर्थयात्रामध्ये शोधत आहेत, ऋषीमुनी, साधू, गुरुज, गोसावीमध्ये शोधत आहेत. तो भगवंत साक्षात मला प्राप्त झालेला आहे आणि तो माझ्या समोर बसून मला सद्गतीचं ज्ञान देत आहेत. म्हणजे बाबा म्हणतात तुम्हाला भगवंत प्राप्ती झालेली आहे. म्हणजे किती खुशी मनामध्ये असायला पाहिजे. हा आनंद स्थायी का राहत नाहीत मुलांना? साक्षात भगवंत भेटला, शिकवत आहे, तरी हा आनंद मनामध्ये स्थायी का राहत नाहीत? का विसरायला होत आहे? हा आनंद मुलांच्यामध्ये स्थायी का राहत नाहीत? तुम्ही जाणता आपल्याला कोणी देहधारी मनुष्य हे सद्गतीचं ज्ञान शिकवत नाही. साक्षात परमपिता परमात्मा निराकार ज्योतिबिंदू स्वरूपम प्रकाश स्वरूपम साक्षात परमपिता परमात्मा मला हे ज्ञान शिकवत आहे. हे बुद्धीमध्ये आठवणीत राहिलं पाहिजे. तुम्ही मुले जाणता आपल्याला कोणी देहधारी मनुष्य शिकवत नाही. अशरीरी बाबा शरीरामध्ये प्रवेश करून खास तुम्हा मुलांना हे सद्गतीचं ज्ञान शिकवण्यासाठी आले आहेत. हे कोणालाही व्यवस्थित माहिती नाही. भगवंत येऊन आम्हाला शिकवतात. तुम्ही आता जाणता आपण भगवंताची मुले आहोत. ते आम्हाला सद्गतीचं ज्ञान शिकवत आहेत. तोच भगवंत ज्ञानाचा सागर आहे. शिवबाबांच्या सम्मुख तुम्ही बसले आहात. शिवबाबांच्या सम्मुख तुम्ही मुले बसले आहात. तर तुम्हाला किती खुशी व्हायला पाहिजे. आत्मा आणि परमात्मा आत्ताच भेटतात. हे कधीही विसरू नका की आत्मा आणि परमात्माचा संगम फक्त कलियुगाच्या अंतिम क्षणीच होतो. सतयुग आहे, 4 युग आहेत ना, सतयुग, त्रेता, द्वापार आणि कलियुग. कलियुगाच्या सुरुवातीला सुद्धा भगवंत भेटत नाही.
जेव्हा कलियुगाचा अंतिम क्षण चाललेला आहे, तमोप्रधानताची अति चाललेली आहे, तेव्हाच भगवंत सर्वांची सद्गती करण्यासाठी येतो. तर बाबा म्हणतात तुम्हाला किती आनंद झाला पाहिजे की आत्मा आणि परमात्माचं मिलन आत्ता चाललेलं आहे. आणि असा कल्याणकारी पुरुषोत्तम समय पण कुठल्याही युगामध्ये प्राप्त होत नाही. आत्मा आणि परमात्माचा आत्ताच भेटतात हे कधीही विसरू नका. परंतु माया रावण असा आहे की मुलांना विसरायला लावतो. म्हणूनसाठी आपल्याकडे बघा नातेसंबंधाच्या जाळ्याला मायाजाळ म्हटलं जातं. तर बाबा पण म्हणतात तुम्हाला भगवंत भेटलेला आहे आणि असा अनमोल समय, असा कल्याणकारी पुरुषोत्तम संगम युग परत कुठल्याही युगामध्ये नाही भेटत. आत्मा परमात्माचं मिलन कुठल्याही युगामध्ये नाही आहे. बाकी धनसंपत्ता, सगळे संबंधी, घरदार, मानपान, सन्मान सगळ्या युगामध्ये प्राप्त होतं. परंतु परमात्माकडून सद्गती करण्याचा आत्ताच वेळ आहे. आत्ता नाही तर कधीच नाही. आता नाही केली तर आपण कुठल्याच युगामध्ये नाही करू शकणार. तर बाबा सांगतात तुम्ही जाणता हा कोई देहधारी मनुष्य आपल्याला शिकवत नाहीत. भगवंत स्वतःच येऊन आम्हाला शिकवतात. तर किती खुशी व्हायला पाहिजे. बाबा अशरीरी बाबा, ज्यांना शरीर नाही आहे, ज्योती आहे, तो परमपिता परमात्मा शरीराचा आकार नाही घेत, त्यामुळे त्यांना आपण ज्योतिर्लिंगमध्ये पुजतो. अगर त्यांनी पण शरीर घेतलं तर तो पण जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये येईल आणि मग कोणी कोणाची सद्गतीच नाही करू शकणार. जो शरीरामध्ये येतो त्याला जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये यावंच लागतं. म्हणूनसाठी परमपिता परमात्माचं शरीर नाही आहे, परंतु आपल्याला ज्ञान कसं देणार. आपण तर त्याला सद्गती मागितली, सद्बुद्धी मागितली. म्हणूनसाठी त्याला ब्रह्माच्या शरीराचा, वाणीचा आधार घेण्यासाठी अशरीरी परमपिता परमात्मा ज्योती या शरीरामध्ये प्रवेश करते ब्रह्माच्या. आणि भगवान वाच होतं, भगवान वाणीमध्ये येतात. म्हणूनसाठी श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगितलं जातं भगवान वाच. आणि ज्ञानेश्वरांनी पण तेच ॲक्युरेट सांगितलेलं आहे, भगवंत मला कसा प्राप्त झाला. तर आत्ता परमपिता परमात्मा आपल्याला सगळ्या शास्त्रांचा अर्थ समजून सांगतात, जो आत्तापर्यंत आपल्याला शास्त्र वाचल्यामुळे समजला नव्हता. तर बाबा सांगतात अशरीरी बाबा ब्रह्माच्या शरीरामध्ये प्रवेश करून खास तुम्हा मुलांना सद्गतीचं ज्ञान शिकवण्यासाठी आले आहेत. हे कोणालाही ठाऊक नाही. भगवंत येऊन आम्हाला शिकवतात. तुम्ही जाणता आपण भगवंताची मुले आहोत, ते आम्हाला शिकवत आहेत. तेच भगवंत ज्ञानाचा सागर आहे. शिवबाबांच्या सम्मुख तुम्ही मुले आता बसली आहात. साक्षात भगवंत तुम्हाला शिकवत आहे. आम्ही आत्मा आणि परमात्माचं आत्ता भेट झालेली आहे. तरी पण माया तुम्हाला हे सगळं विसरायला लावते. तुम्ही जेव्हा शिकवत असता तेव्हा खूप चांगलं वाटतं. बाहेर गेले, कर्मक्षेत्रामध्ये गेलं की माया विसरायला लावते. परत जुने संस्कार काय करतात, आपल्यावरती भारी होत असतात. तर अटेन्शन देणं अत्यावश्यक आहे. आपल्याला आपले मनबुद्धी संस्कार भगवंताच्या शिक्षेनुसार बनवायचे आहेत. कसे? सतप्रधान, सातो गुणांनी भरपूर. तर माया अशी आहे जे विसरायला लावते. नाहीतर तो नशा राहायला पाहिजे ना, की आम्हाला स्वयं भगवंत शिकवत आहेत, त्याची आठवण करत राहिलंच पाहिजे. परंतु इथे तर असे काही आहेत जे एकदमच भगवंताला आणि भगवंताच्या शिक्षेला विसरून व्यवहार करत राहतात. भगवंताला आणि भगवंताच्या शिक्षेला काहीच व्यवस्थित जाणत नाहीत. भगवान स्वतः म्हणतात की बरीच मुलं हे विसरतात की आम्हाला कोण भेटलं आहे आणि आम्ही आता काय बनण्यासाठी अभ्यास सद्गतीचा करत आहोत. अगर आठवणीत राहिलं तर आनंद मात्र कायम राहील. आनंद कायम राहायला पाहिजे ना. आपण भगवंताची मुले आहोत, ते आम्हाला शिकवत आहेत. माया अशी प्रबल आहे जे परिपूर्ण विसरायला लावते. या डोळ्यांनीही जी दुनिया दिसत आहे, मित्रसंबंधी सगळे साथी आहेत, बघताना त्यांच्यामध्येच बुद्धी जात राहते. आता तुम्हा मुलांना बाबांनी ज्ञानाचा तिसरा नेत्र दिला आहे. तुम्ही शांतीधाम सुखधामाची मनाबुद्धीपासून आठवण करा. सर्वांच्या बाबतीत कर्तव्य कर्म करा. सगळ्यांच्यासाठी कर्तव्य कर्म करत असताना कर्मयोगी बनून मनबुद्धीने परमात्माला याद करा. त्याच्या शिक्षेला लक्षात ठेवून त्यानुसार कर्मामध्ये उतरा. हे बाबा सांगतायत. तुम्ही शांतीधाम सुखधामाची आठवण करा. हे आहे सुखधाम, हे आहे दुःखधाम. प्रचंड भयंकर दुःख देणारा तमप्रधान कलियुगी ही दुनिया आहे.
हे आहे दुःखधाम छीची दुनिया, विकारी दुनिया तुम्ही जाणता. भारत स्वर्ग होता, आता नर्क आहे. बाबा येतात पुन्हा तुम्हाला सर्वगुण संपन्न सत्प्रधान फूल बनवण्याकरिता. तुम्ही इथे 2500 सालचं अखंड सुख प्राप्त करण्यासाठी, 21 जन्माचं अखंड सुख घेण्यासाठी परमपिता परमात्माकडून सद्गतीचं ज्ञान घेत आहात. तर किती आनंद झाला पाहिजे की इतक्या दुनियाच्या गर्दीतून भगवंतांनी मला निवडलं आहे देवपद देण्यासाठी. तो मला सद्गती देत आहे. तुम्ही इथे जिथे तुम्हाला 21 जन्मासाठी सुख मिळते तिथं मृत्यूसुद्धा नाही, इच्छा मरण आहे. अशा दुनियेमध्ये तुम्ही अमरपुरेमध्ये स्वर्गामध्ये जाण्यासाठी शिकत आहात. याच्यासाठी तुम्ही शिकत आहात, परंतु नीट शिकत नाहीत, मुलं लक्ष देत नाहीत. त्यामुळे धन दौलत इत्यादीमध्ये बुद्धी गुंतून पडते, त्यातून बुद्धी निघत नाही. बाबा म्हणतात, मुलांनो तुम्ही शांतीधाम सुखधामाकडेच बुद्धी ठेवा आणि हाताने कर्म करा. मनबुद्धीमध्ये माझ्या शिकवणाची आणि माझी आठवण करा, तर तुमचं मनबुद्धी संस्कार सत्प्रधान होत जाते. तुम्ही सर्वगुण संपन्न शक्तिशाली बनाल. बाबा म्हणतात, शांतीधाम सुखधामाकडेच बुद्धी ठेवा, परंतु बुद्धी या घाणेरड्या दुनियेला एकदम जशी काही चिटकून बसली आहे, निघायलाच तयार नाही आहे. भले तुम्ही इथे बसले आहात तरी देखील जुन्या दुनियेमध्ये बुद्धी भटकत राहते. शरीराने इथे बसले ती तर आपल्याला भक्तीपासूनच सवय आहे ना. हातामध्ये माळा, मनामध्ये काहीतरी दुसरं चाललेलं आहे. कथा कीर्तन करत आहेत पण मन कुठंतरी भटकत आहे. तर हे इथं करायचं नाही आहे, मनापासून करायचं आहे. तरच मनाला सुख शांती शक्ती प्रेम आनंद सर्व काही प्राप्त होईल, जे आपण भगवंताकडे निरंतर मागत आहे. काय मागत आहे? हे भगवंता सुख शांती दे, शक्ती दे, प्रेम दे, आनंद दे, सद्गती दे, सद्बुद्धी दे, मुक्ती दे, जीवनमुक्ती दे. मागत आहे ना. मागत आहे म्हणजे मिळत असेल. मिळण्याच्या विधीवरती ॲक्युरेट चाललं पाहिजे, कारण जिथे विधी असते तिथं सिद्धी असते. त्याप्रमाणे नुसतं चहा पाहिजे म्हणून चालणार नाही आहे. चहा बनवण्याची विधी जाणली पाहिजे, हे की नाही. त्याचप्रमाणे बाबा म्हणतात, मुलांनो शांतीधाम सुखधामाकडे बुद्धी ठेवा, परंतु बुद्धी या घाणेरड्या दुनियेमध्ये एकदम संस्कारामध्ये चिटकून बसलेली आहे. घाणेरडी दुनिया परत परत बुद्धी तमोप्रधानताकडेच जात आहे, जुन्या संस्काराकडेच जात आहे. भले इथे बसले आहात, परंतु मन मात्र भटकायला नाही पाहिजे. मनबुद्धीने एकाग्रतेने परमात्माची शिक्षाचा अभ्यास करा, त्याची शिक्षा घ्या, त्याच्या आज्ञाचं पालन करून पद्मापदम भाग्यशाली मतलब प्रत्येक जन्मासाठी सुख शांतीचे अधिकारी बना. आणि एक तुमच्यामुळे तुमच्या पूर्ण परिवाराचं, पूर्ण कुळाचं इष्टदेव आष्टदेव तुम्ही बनू शकता. ग्रामदेवता कशासाठी मानली जाते? ग्रामदेवता, इष्टदेव, कुलदेव काय आहेत, हे सगळं जाणण्यासाठी सहज राजयोगा मेडिटेशन और मुरलीचा अभ्यास अति आवश्यक आहे. जशाप्रमाणे आपण मंदिरामध्ये जातो तर काय करतो? आपण एकटंच खातो का प्रसाद? प्रसाद म्हणजे प्रभूचा, त्याच्यामध्ये शक्तीचा साथ मिळालेली आहे. प्रसाद ज्याप्रमाणे आपण प्रसाद घरात सगळ्यांना देतो, एवढासा मिळाला असेल, त्यातून पण आपण तुकडा सगळ्यांना देतो ना. त्याप्रमाणे आपण जर सद्गतीच्या मार्गावरती चालायला लागलो तर त्याच्यामध्ये सगळ्यांचं कल्याण लपलेलं आहे. तर बाबा सांगतात, मुले भले इथे बसले आहेत तरी देखील जुन्या दुनियेमध्ये बुद्धी भटकत राहते. बाबा आता साक्षात परमपिता सद्गतीदाता बाबा आलेले आहेत. तुम्हाला पवित्र सुंदर स्वच्छ कंचन काय सर्व गुण संपन्न 16 कला संपूर्ण निर्विकारी मर्यादा पुरुषोत्तम अहिंसा परमधर्म देवी देवता बनवण्यासाठी, सुख करता दुःख हरता तुम्हाला बनवण्यासाठी भगवंत आलेले आहेत. कारण तो आहे महादेव, तो बनवतो देवी देवतांना. म्हणूनसाठी देवादिदेव महादेव एक आहे, 33 कोटी देवी देवता गायले जातात. याचा किती सुंदर अर्थ भगवंत शिकवत आहे आत्ता. तर बाबा सांगतात, मुलांनो परमपिता परमात्मा शिवबाबा आलेले आहेत गुलगुल पवित्र तुम्हाला बनवण्यासाठी. तुम्ही प्रामुख्याने तुमच्या सर्व सुखाचा आधार आहे. मनबुद्धी मनसा वाचा कर्मणाची शुद्धी म्हणजे पवित्रता, शुद्ध आचरण, शुद्ध संकल्प, शुद्ध संग, शुद्ध खानपान, शुद्ध संकल्प, शुद्ध मनबुद्धी, शुद्ध वाणी, शुद्ध दृष्टी, शुद्ध कृती व्रती, स्वच्छ सुंदर मन,
भगवंताला पाहिजे. म्हणूनसाठी म्हटलं जातं भगवंत भावाचा भुकेला आहे. का? सगळ्यांच्याच मनामध्ये तर भावना तर निर्माण होतेच ना. तरी पण भगवंताच्या शक्तीचा ज्या मनामध्ये प्रवेश होईल तो भाव अजून आपल्याला आलेला नाही करायला. तोच भगवंत आता सहज राजयोगा मेडिटेशनमध्ये आणि मुरलीमध्ये तोच भगवंत भाव आपल्याला शिकवत आहे. ज्या भावाचा भगवंत भुकेला झाले असल्यामुळे तो आपल्याला शक्ती देतोच. तो आपल्यासाठी शक्तिदाता आहे, सद्गतीदाता आहे. तोच ज्ञानाचा आणि प्रेमाचा, शांतीचा सागर आहे. तोच आपल्याला सगळं देतो. परंतु आपलं मनबुद्धी तरी तेवढं सक्षम झालं पाहिजे ना. मनामध्ये शुद्ध भाव निर्माण करणारा तो शिकवतो आणि त्याच्यासाठी तो शक्ती पण देतो. वास्तवमध्ये कुठलाही मनुष्य खराब करू इच्छित नाही, कुठलाही मनुष्य क्रोधी असत्य करू इच्छित नाही. परंतु ते करण्यासाठी भगवंताकडून शक्ती तर घेतली पाहिजे ना. त्याच्यासाठी मन एकाग्र करून भगवंताबरोबर कनेक्शन करता आलं पाहिजे ना. ते सगळं मुरलीमध्ये आणि राजयोगामध्ये शिकवलं जातं विधिवत. तर बाबा सांगतात तुम्ही प्रामुख्याने पवित्रतेसाठीच म्हणता. बाबा आम्हाला पवित्र बनवून, स्वच्छ बनवून, सुंदर बनवून पवित्र दुनियामध्ये घेऊन जाला. तुम्ही जाणता बाबा आपल्याला स्वच्छ सुंदर स्वर्गवासी बनवण्यासाठी शिकवत आहेत. बाबा आम्हाला पवित्र बनवून, शुद्ध स्वच्छ सुंदर बनवून पवित्र दुनियामध्ये घेऊन जातात हे तुम्ही जाणता. तर अशा बाबांचा तुम्ही किती रिगार्ड ठेवला पाहिजे, त्यांच्या आज्ञाचं किती पालन केलं पाहिजे, त्यांच्या शिकवणावरती किती अटेन्शन दिलं पाहिजे. हे बाबा विचारतात की किती त्या बाबांचा रिगार्ड ठेवला पाहिजे. अशा बाबांच्यावर तर जीव ओवळून टाकावा. नुसतं भक्तीमध्ये म्हटले मात्र तूच माझा सखा साथी सगळं आहेस, घालील लोटांगण वंदिन चरणम म्हटलं आणि तुझे एक बूंद की हम प्यासे तेरे चरणों के हम दास असं म्हटलं. पण आता साक्षात करण्याची वेळ आलेली आहे. कारण आपल्यालाच त्याच्याकडून सुख, शांती, शक्ती, प्रेम, आनंद, हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस पाहिजे ना. पाहिजे म्हणजे काहीतरी मेहनत करावी लागेल ना. आणि पाहिजे म्हणजे देणारा आहे आणि मागतोय म्हणजे आपल्याला कधीतरी मिळालेलं आहे. परंतु आपण त्या विधीवरती व्यवस्थित पकडत नाही. तर बाबा सांगतात मुलांनो आता अशा बाबांच्यावरती तर जीव ओवाळून टाकावा जे परमधाममधून आमच्यासाठी येऊन आम्हा मुलांना सद्गतीचं ज्ञान शिकवत आहेत. मुलांच्यावर बाबा किती मेहनत घेतात, एकदम कचऱ्यातून बाहेर काढतात तुम्हाला. आता तुम्ही मुले फूल बनत आहात. तुम्ही जाणता कल्पकल्प आपण असे सुंदर देवता फूल बनतो. मनुष्य से देवता किए करत लागे ना वार असं नुसते गातात, परंतु त्याचा अर्थ तर समजत नाही. आपण म्हणतो ना नर जो करनी करे नर से नारायण बन जाए, नारी जो करनी करे नारी से श्री लक्ष्मी बन जाए. लेकिन कैसे बने वो तो परमपिता परमात्मा सिखा रहा है, अभी तक किसी ने सिखाया ही नहीं था हमें. तर बाबा सांगतात, काय सांगतायत बाबा, आपण इथे मनुष्यापासून देवता बनण्यासाठी आलो आहोत. हे नुसतं गायलं जातं की मनुष्य से देवता किए करत लागे ना वार, परंतु त्याचा अर्थ तर कोणीच नाही सांगितला. आता आम्हाला बाबा शिकवत आहेत. हे तुम्हाला माहीत आहे की आपणच नरापासून नारायण, नारीपासून श्री लक्ष्मी बनत आहोत. आधी तुम्हालाही माहिती नव्हतं. आपण स्वर्गवासी होतो, आपणच देवी देवता सतयुगामध्ये होतो हे तुम्हालाही माहिती नव्हतं. नुसते घराघरामध्ये कुलदेवी इष्टदेवी पूजत आहे, ग्रामदेवीला पूजा करत आहेत, प्रत्येक घरामध्ये मंदिर आहे. परंतु हे कोण आहेत, यांचं आपण का पूजा करतो हे मात्र कोणीही आपल्याला आजपर्यंत सांगितलेलं नाही. ते सद्गतीचं ज्ञान सद्गतीदाता परमपिता परमात्मा शिवबाबा आत्ता आपल्याला देत आहेत मुरलीद्वारे और सहज राजयोगा मेडिटेशन के द्वारे. आपण इथे मनुष्यापासून देवता बनवण्यासाठी आलो आहोत हे आत्ता तुम्हाला माहिती झालं आहे. आधी तुम्हीही जाणत नव्हता. आपण स्वर्गवासी होतो. आता परमपिता परमात्मा बाबांनी सांगितले आहे तुम्ही राज्य करत होता, मग रावणाने तुमचं राज्य घेतले. तुम्ही खूप सुखी होता. तुम्ही खूप सुख बघितलं आहे. परंतु जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये आल्यामुळे तुम्ही आता असे शक्तिहीन झाले आहात. परत परमपिता परमात्माबरोबर बुद्धीचा योग लावल्याने बुद्धीचं कनेक्शन, मनबुद्धीच्या कनेक्शनद्वारे परत तुम्ही सर्व शक्तिवान बनत आहात. तुम्ही राज्य करत होता स्वर्गामध्ये. नंतर जन्ममृत्यूचा खेळ खेळत खेळत तुम्ही रावणाच्या राज्यामध्ये आले.
तुमचं राज्य रावणाने घेतलं. रावणाला जाळतात पण का जळत नाही याचा सुद्धा अर्थ कोणी सांगत नाही. तुम्ही खूप सुखी बघितलं आहे, तुम्ही खूप सुख बघितलं आहे. मग 84 जन्म घेत घेत तुम्ही आता परत एकदा खाली तळाला येऊन पोचले आहात. जन्ममृत्यूचा खेळ खेळता खेळता तुम्ही कलियुगामध्ये प्रवेश केला आहे. आणि आता तर अतिकलियुग म्हणजे तमप्रधानता आहे. त्याच्यामधून आपल्याला सत्वप्रधान स्वर्गवासी बनायचं आहे. सत्वप्रधान, सातो सद्गुण में प्रधानता. 7 सद्गुण कुठले आहेत ते रसहज राजयोगा मेडिटेशनच्या द्वारा ओळखा जाणा. बाबा सांगतात 84 जन्म घेत घेत तुम्ही एकदम आता कल्पाच्या सेंडीमध्ये उतरला आता. ही आहे चीची विकारी पापी दुनिया. मनुष्य किती दुःखी आहेत. कित्येक तर भुकेने मरत असतात. अजिबात सुख नाही आहे. भलं कितीही श्रीमंत आहे तरी देखील ते सुख कागविष्टा समान अल्पकालचं आहे. कधीही मेला की संपलं सुख. याला म्हटलं जातं विषय वेतरणी नदी. क्षणभंगुर सुख इथे आहे तरी मनुष्य त्याच्यामधून बुद्धी काढण्यासाठी सक्षम नाही आहे, कारण त्याला शक्ती नाही, कारण त्यांनी अजून परमपिता परमात्मा ऑल माहिटी पॉवर हाऊस बरोबर आपल्या मनबुद्धीला जोडण्याची विधीच ओळखली नाही. या दुनियेला विषय वेतरणी नदी म्हटलं जातं. स्वर्गामध्ये आपण खूप सुखी असणार. आता तुम्ही सावळ्यापासून गोरे बनत आहात. कृष्णाला श्यामसुंदर म्हणतात, परंतु त्याचा अर्थही व्यवस्थित माहिती नाही. का त्याला श्याम म्हटलं जातं? श्याम म्हणजे तमप्रधान, सुंदर म्हणजे सत्वप्रधान. कसा झाला तो श्याम आणि कसा बनेल तो कसा सत्वप्रधान झाला आणि का त्याला सत्वप्रधानापासून श्यामपासून त्याला परत कुणी सुंदर बनवलं हे सुद्धा सहज राजयोगा मेडिटेशनमध्ये स्वयं परमपिता परमात्माच आपल्याला शिकवत आहेत. म्हणून बाबा म्हणतात तुम्ही आता स्वर्गवासी बनण्यासाठी अभ्यास करत आहात. सद्गतीचं ज्ञान मुरलीद्वारे परमपिताकडून घेत आहात. स्वर्गामध्ये आपण खूप सुखी असणार. आता तुम्ही सावळ्यापासून गोरे बनत आहात. नुसतं गाऊन चालणार नाही. श्यामसुंदर श्याम कसा झाला आणि सुंदर कसा झाला? परमपिता परमात्माला महादेवला काय म्हणतात? सत्यम शिवम सुंदरम. काय म्हणतात महादेवला? परमपिताला शिवबाबांना सत्यम शिवम सुंदरम. आणि कृष्णाला काय म्हणतात? श्याम सुंदर. कसा झाला श्याम आणि कोण बनवणार त्यांना सुंदर? कोण हे सांगणार आपल्याला हे सगळं? आपण शंकराला आणि शिवाला एकच करून टाकलं. बाप आणि मूल कधी एक होऊ शकतं का? बापाचं आपलं अस्तित्व आहे, मुलाचं आपलं अस्तित्व आहे. आता तुम्ही समजता आपणच देवता होतो. मग पुनर्जन्म घेता घेता या कलियुगाच्या वेश्यालय दुःखधामामध्ये आपण येऊन पडलो आहोत. आता पुन्हा तुम्हाला शिवालयामध्ये घेऊन जाण्यासाठी बाप आले आहेत. शिवबाबा स्वर्गाची स्थापना करत आहेत. तुम्हाला शिकवत आहेत सद्गतीचं ज्ञान. तर व्यवस्थित शिकलं पाहिजे ना. शिकून हे कलियुगापासूनचं सतयुगापर्यंतचं चक्र कसं फिरतं हे सुद्धा व्यवस्थित जाणलं पाहिजे. चक्र बुद्धीमध्ये ठेवून देवी गुण धारण केले पाहिजेत. तुम्ही मुले आहात रूप बसंत. तुमच्या मुखामधून सदैव ज्ञानरत्नच निघावीत, कचरा नाही. बाबा देखील म्हणतात मी रूपबसंत आहे, म्हणजेच ज्ञानाचा, गुणांचा आणि शक्तीचा सागर आहे, म्हणजे रूपबसंत. मी परमात्मा ज्ञानाचा सागर आहे. आणि सद्गतीचा सोर्ससुद्धा मीच, सद्गतीसुद्धा मीच देतो तुम्हाला. हे परमपिता परमात्मा जे ज्ञान देतात ते कुणी मनुष्य कुठल्या शास्त्रामध्ये दिले गेलेले नाही आहे. कुठलेही अभ्यास असतो, कुठलीही समज असतो, कुठलंही ज्ञान असतं ते सोर्स ऑफ इन्कम असतं की नाही. मग आता आपल्याला कुठेही मिळालेलं नाही आहे सुख, शांती, प्रेम, आनंद, सद्गती, सद्बुद्धी. तो फक्त परमपिता परमात्माच्याच युनिव्हर्सिटीमध्ये, ह्याच विद्यालयामध्ये मिळतं. म्हणूनसाठी या विद्यालयाचं नाव आहे प्रजापिता ब्रह्मा कुमार कुमारी ईश्वरी विश्वविद्यालय. ईश्वर के द्वारा चलाया जा रहा है, विश्व के लिए. किसी एक देश का नहीं है, ईश्वर का है. ईश्वर बोलल्यानंतर मनपटलमध्ये कुठली मूर्तीचा आकार येतो का बघा? नाही येणार आहे, कारण प्रकाशाला कुठली मूर्तीच नाही आहे. तो पण मूर्तीचा आकार घेतला, शरीरामध्ये आला तर तो पण जन्ममृत्यूमध्ये फसेल. मग कोण कोणाची सद्गती करेल? म्हणूनसाठी आपण म्हणतो सुद्धा हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई हम सब है भाई भाई. लेकिन हम जानते नहीं कैसे हम भाई भाई हो गए, क्योंकि आत्मा तो एक जैसी है ना सबकी.
आत्मा तो ऊपर से आई है, परम धाम से आई है, परमपिता की संतान है आत्मा। हम है आत्मा तो वो है परमात्मा। परम माना ऊंचा, तो ऊंचा क्या है, कौन होगा, बाप ऊंचा होगा ना। कितनी समझने की बातें हैं, हम समझते नहीं हैं, हम केवल गाते रहते हैं हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम सब भाई भाई। ईश्वर अल्लाह प्रभु खुदा गॉड सदगति दो कहते रहते हैं, लेकिन ईश्वर अल्लाह खुदा प्रभु गॉड भगवान कोण आहे? भगवान बोलल्यानंतर मनपटलवरती कुठल्या मूर्तीचा आकार दिसतोय का बघा, नाही दिसत का? कारण भगवान लाईट आहे, प्रकाशमय, प्रकाश स्वरूपम शिवहम शिवहम, चिदानंद स्वरूपम शिवहम शिवहम, निराकार स्वरूपम शिवहम शिवहम। शिव कैसा है? निराकार है। कौन सा आकार नहीं उसको? शरीर का आकार नहीं है, ज्योति तो है ना, प्रकाश तो है ना। तो कितनी समझने की बात है, जो हम नहीं समझेंगे तो हम कह सकते खुद को हम पढ़े लिखे हैं। हमने जो पढ़ा है दुनिया में वो तो इसी शरीर छूटने के बाद इधर ही छोड़ना है। अभी कोई डॉक्टर इंजीनियर है तो क्या अगले शरीर छूटने के बाद भी वही डॉक्टर इंजीनियर रहेगा क्या? क्या फिर से छोटा बच्चा पढ़ना पड़ता है? क्या करना पड़ता है? आत्मा तो अजर अमर अविनाशी है, एक शरीर छोड़ के दूसरा लेती है। लेकिन केवल ये सद्गति का ज्ञान ऐसा है, ज्ञान ऐसा है कि हमें एक बार हम अभी पढ़ते हैं तो जन्मों जन्मों के सुख के शांति के अधिकारी बनते हैं। तो इसीलिए परमपिता परमात्मा कहते हैं, मुलांनो तुमच्या बुद्धीमध्ये आता सद्गती सत्ययुगापासून कलियुगापासून पर्यंत हे चक्रसुद्धा फिरलं पाहिजे। सो का दर्शन, स्वदर्शन चक्र म्हणजे काय? स्वदर्शन चक्र म्हणजे सतयुगामध्ये मी कसा होतो, माझे स्वभाव संस्कार कसे होते, का तिथे सर्वांना सुख होतं स्वर्गामध्ये, का प्रत्येकजण स्वर्गवासी होण्याची इच्छा करतो आणि एखादा मेल्यानंतर तो स्वर्गवासी झाला म्हटलं जातं। याचाच अर्थ मरण्याच्या अगोदर तो नरकामध्ये होता निश्चित आहे ना। हां, तर स्वर्गपदाची आशा का केली जाते? म्हणजे सतयुगामध्ये आपण कसं होतो, त्रेतामध्ये मनुष्याचे स्वभाव संस्कार कसे होते, द्वापर युगामध्ये आपण कसे होतो, राजा विक्रमादित्यने शिवलिंगी स्थापना हिरा माणिक मोती रत्नांची का केली, तीच 17 बार मोहम्मद गजनवीने सोनं कसं लुटलं, मोहम्मद गजनवीने सोमनाथ का मंदिर कितना लूटा, कैसे लूटा, मतलब वो मंदिर कितना दैदीप्यमान होगा। द्वापर युग में हम कैसे थे, कलयुग के शुरू में भी हम कैसे थे, और कलयुग के अंत में हम कैसे हैं, और हमें क्या करना है, ये सारी जानकारी परमपिता परमात्मा सहज राजयोगा मेडिटेशन में देते हैं। इसलिए सहज है और राजयुक्त है, और इसमें सभी नवविधा भक्ति का पुण्य इस योग में मिलता है। जो भी हम भक्ति योग करते, शास्त्र पढ़ते, माला जप कीर्तन करते, गुरु करते हैं, सबका भाग्य, सबका पुण्य, सबका भाग्य, सभी का ही, सभी से जो मिलने वाला था हमें क्या पुण्य का खाता, वो सब राजयोगा मेडिटेशन में मिलता है। इसलिए सभी योगा का राजा राजयोग है। इसके अनेक अर्थ है राजयोगा के। इसलिए बहुत ही टाइम वेस्ट नहीं करते हुए प्राण खत्म होने से पहले किसी भी नज़दीकी ब्रह्म कुमारी सेंटर में जाके ज़रूर इस राज को जानिए। ये निःशुल्क सिखाया जाता है क्योंकि ये परमपिता परमात्मा का ज्ञान है। तो जो हम सबका पिता है, तो पिता हमसे पैसे लेगा क्या? जिस तरह से प्रकृति के 5 तत्व हवा, आकाश, अग्नि, जल हमसे पैसे लेते हैं क्या? नहीं ना, वो नेचुरल है ना, प्राकृतिक है ना। वैसे परमपिता परमात्मा का ज्ञान भी सभी आत्माओं के लिए है, नेचुरल है। तो वो सबका अधिकार है, लेकिन हमने नहीं लिया तो फिर हमारा नुकसान हो गया। हमने मरने से पहले ना स्वर्ग को जाना, न स्वर्ग देने वाले पिता को जाना, तो हम कैसे खुद को पढ़े लिखे कह सकते हैं? तो बाबा कहते हैं, मीठे बच्चे तुम मुले आहात रूप बसंत, तुमच्या मुखातून सदैव रत्न निघाले पाहिजेत। आता बाबा तुम्हाला सांगतात की मी रूपबसंत आहे, मी परमात्मा ज्ञानाचा सागर आहे। शिक्षण सोर्स ऑफ इन्कम असते ना। शिकून जेव्हा बॅरिस्टर डॉक्टर आदी बनतात तर ते लाख कमवायला लागतात। एक डॉक्टर महिन्यामध्ये लाख रुपये कमवतात ना। हां, डॉक्टर बनल्यानंतर त्यांना स्वतःला जेवण करण्यासाठी सुद्धा वेळ मिळत नाही, इतके ते बिझी होतात। परंतु कशामुळे? त्या प्रकारचं ज्ञान घेतल्यामुळेच बनले ना। तसंच तुम्हाला स्वर्गपद पाहिजे, सुखशांती पाहिजे, तर ती कशी घ्यायची? हे सद्गतीचं ज्ञान तर घेतलं पाहिजे ना भगवंताकडून, जे आत्ता शिक्षण चालू आहे। ही चालू आहे साक्षात
खरी खुरी भगवद्गीता चालू आहे आता लाईव्ह. प्रत्यक्ष भगवान वाचगो आहे. बाबा सांगतात, मुलांनो तुम्ही देखील आता शिकत आहात ना सद्गतीचं ज्ञान. तुम्ही देखील आता शिकत आहात. तुम्ही काय बनता? विश्वाचे मालिक. तर या शिक्षणाचा नशा किती असला पाहिजे मनामध्ये. तुम्हा मुलांच्यामध्ये भाषण करण्याची कितनी रॉयल्टी असली पाहिजे. तुम्ही रॉयल बनत आहात ना. राजाचे वर्तन किती चांगले असते. ब्रह्माबाबा तर खूप अनुभवी आहेत. ब्रह्माबाबांचा साक्षात राजा महाराजांच्या बरोबर त्यांच्या वेळी सर्व काही परिचय होता, संबंध होता. ब्रह्माबाबांचं राजा महाराजांच्या बरोबरच उठणं बसणं असायचं. त्यामुळे बाबा सांगतात राजा महाराजांच्यामध्ये किती रॉयल्टी असते. कुणी काय दिलं तर ते कधी स्वतः हातात घेत नाहीत. आपल्या सेनापतीला किंवा आपल्या वज्राला इशारा करतात, सेक्रेटरीला इशारा करतात. तर बाबा म्हणतात तुम्हाला पण राजा महाराजा बनवत आहोत ना मी सतयुगाचा, तर तुमच्यामध्ये पण ती रॉयल्टी असायला पाहिजे. राजांना जेव्हा कोणी नजराणा देतात तर ते कधीही असं हातात घेणार नाहीत. जर घ्यायचं असेल तर इशारा करतील की सेक्रेटरीकडे द्या. खूप रॉयल असतात ना राजा महाराजा. तर बुद्धीमध्ये हा विचार असतो याच्याकडून घेतलं तर यांना परत देखील दिले पाहिजे. नाहीतर घेणारच नाहीत राजा महाराजा जे श्रेष्ठ असतात ते. काही राजा प्रजाकडून अजिबात काहीच घेत नाहीत. कोणी तर काही प्रजांना खूप लुबाडतात. राजामधील देखील फरक असतात ना. आता तुम्ही सतयुगी डबल मुकुटधारी राजे बनता. डबल मुकुटसाठी पवित्रता अवश्य पाहिजे. या विकारी दुनियेला सोडायचं आहे. तुम्ही मुलांनी विकाराला सोडलं आहे कारण शरीराचा भरोसा नाही. कोणीही विकारी असू येऊन या इंद्रसभेमध्ये आत्मा परमात्माच्या शिक्षणामध्ये बसू शकत नाही. जर न सांगता कोणी येऊन बसला तर ती आत्मा आपलंच नुकसान करते. कोणीही चालाकी करू नये. कोणालाही कळणारच थोडे. बाबा भले बघो ना बघो स्वतःच पापाचे भागीदारी बनतात. म्हणून कोणीही अशुद्ध आत्मा परमात्माच्या मुरलीमध्ये येऊन बसू नये. जोपर्यंत तुम्ही मुरलीचा व्यवस्थित राजयोगा कोर्स केलेला नाही आहे तोपर्यंत मुरली क्लासमध्ये येऊ नये. बाबा सांगतात मुलांनो या नॉलेजद्वारे तुम्ही श्रीकृष्णपुरीचे मालिक बनता. बाबा तुमचा ज्ञानरत्नाने गुणज्ञान शक्तीने किती श्रृंगार करतात. ते भगवंत उच्चे ते उच्चे भगवंत तुम्हाला शिकवत आहेत. तर तुम्हाला मनामध्ये किती चिरकाळ आनंद झाला पाहिजे. असे शिक्षण तर कोणी सौभाग्यशालीच असेल त्यालाच मिळेल. मग जे सौभाग्यशाली असतात ते बाबांच्याकडून व्यवस्थित शिकतात आणि बाबांच्याकडून सर्टिफिकेटसुद्धा घेतात. बाबा म्हणतात तुम्ही शिकत आहात ना, तर शिकत असताना बुद्धी भटकू देऊ नका. शिक्षणावरती लक्ष द्या. ज्याप्रमाणे लौकिक पितासुद्धा सांगतो ना, मुलाची अवस्था बघून त्या पित्याला समजतं की हा व्यवस्थित अभ्यास करत नाही तर जरूर लौकिक स्कूलमध्ये नापास होईल. हे पित्यालासुद्धा माहीत असतं. शरीराच्या पिताला हा परमपिता परमात्मा आहे, पारलौकिक पिता ब्रह्मा आहे, अलौकिक पिता, आणि आपल्या शरीराचे जे पिता आहेत ते लौकिक पिता. या लोकामध्ये असतो ना आपण. तर बाबा सांगतात मुलांनो लौकिक पिता देखील म्हणतो ना या परिस्थितीमध्ये तर तू नापास होशील. कोणी तर शिकून लाख कमवतात, कोणी बघा कसे धक्के खातात कारण अभ्यासाच्या वेळेला त्यांनी लक्ष दिलेलं नसतं. तुम्हालासुद्धा फॉलो करायचं आहे मातपित्याला. बाकी जे काही भावंडे जे काही ब्रदर सिस्टर चांगला पुरुषार्थ करतात त्यांनाच तुम्हाला फॉलो करायचं आहे. तुमची ब्रह्माकुमार कुमारी अशी भावंड आहेत समर्पित जे फक्त परमपिता परमात्माच्या शिक्षानुसार त्याच्याच सेवेमध्येच त्याचा मनुष्याला दुसऱ्या मनुष्याला सद्गती देण्यासाठी भगवंताच्या छत्रछायेमध्ये आणण्यासाठी निरंतर सेवा करतात. त्यांनाच तुम्हाला बघायचं आहे, त्यांचाच संग करायचा आहे. बाबा म्हणतात मुलांनो आता बघा तुम्ही प्रदर्शनीची सेवा करता. प्रदर्शनीमध्ये खूप जणांना शिकवतात ना. पुढे चालून जितके दुःख वाढेल तितकेच मनुष्याला या दुनियेमध्ये वैराग्य येईल आणि मग मनुष्य भगवंताला आठवण करायला लागेल. दुःखामध्ये भगवंताची खूप आठवण करतील. दुःखामध्ये मरते वेळेस हे राम हे राम हे भगवान म्हणत राहतात ना. तुम्हाला तर काहीच करायचं नाही. तुम्ही तर आनंदाने शरीर सोडण्यासाठी तयारी करत आहात. कुठे हे जुने शरीर सुटले
आणि आपण लगेच सतयुगामध्ये स्वर्गामध्ये नवीन शरीर घेणार आहोत हे तुम्ही जाणता. कुठे हे जुनं शरीर सुटेल तर आपण आपल्या घरी जाऊ. मग तिथे शरीर देखील सतयुगामध्ये सुंदर मिळते. कुठलाही आजार नाही आहे, स्वतंत्र मृत्यू देखील तिथे नाही. इतकं सुखाच्या दुनियेमध्ये आपण जाणार आहोत याचा मात्र तुम्हाला आनंद आहे. म्हणूनसाठी पुरुषार्थ करून शिकवणाऱ्यापेक्षा जास्ती पुढं गेलं पाहिजे. म्हणजे बाबा सांगतात शिकवणारा परमपिता परमात्मा आणि ब्रह्मा आणि असे महारथी टीचरांच्यापेक्षा श्रेष्ठ बनण्याचा पुरुषार्थ आपण केला पाहिजे. शिकवणाऱ्यापेक्षा सुद्धा पुढं गेलं पाहिजे. कधी शिकवणाऱ्यापेक्षा शिकणाऱ्याची अवस्था खूप चांगली असते. बाबा देखील प्रत्येकाला जाणतात ना. तुम्ही मुलेसुद्धा जाणता की आपल्याकडं पाहिलं पाहिजे की आपल्यामध्ये हे शिक्षणाची धारणा किती उतरली आहे. आपण किती सद्गतीचं ज्ञान स्वतःमध्ये उतरवलं आहे. किती आपण बाबांच्यावरती निश्चयबुद्धी बनलो आहोत हे आपण स्वतः जाणलं पाहिजे. तुम्ही मुले देखील जाणू शकता. स्वतःकडे बघितले पाहिजे. आपल्यामध्ये कोणती कमी आहे. मायाच्या विघ्नापासून पार जायचं आहे ना. त्याच्यामध्ये अडकायचं नाही. जे म्हणतात माया तर खूप शक्तिशाली आहे, आम्ही कसे चालू शकणार. जर असा विचार कराल तर माया एकदमच अजूनच तकलीफ देईल. हत्तीला मगरीने खाल्ले हे आत्ताची गोष्ट आहे ना. तुम्ही सर्वशक्तिवान पित्याचे मास्टर सर्वशक्तिवान मुले आहात, तरी पण माया रावण तुम्हाला हरवतो. तर तुम्हाला किती अटेन्शन दिलं पाहिजे आपल्या विचारावरती, कर्मावरती. चांगल्या मुलांना देखील मायारूपी मगर एकदम गिळून टाकते. स्वतःला सोडवू शकत नाहीत. स्वतःला देखील समजतात. आम्ही मायाची थप्पड खाण्यापासून सुटू इच्छितो, परंतु माया सुटूच देत नाही. म्हणतात बाबा मायाला सांगा ना असे मुलांना पकडू नको. बाबा सांगतात अरे हे तर युद्धाचे मैदान आहे ना. तुम्हाला तमोप्रधानापासून सतोप्रधान बनायचं आहे स्वतःच्या बुद्धीच्या आणि मनाच्या बळावरती. मी फक्त सर्वांना एकसारखं शिक्षण देतो. मी जर एखाद्या मुलाला बाबा सांगतात मी एका मुलाचं करत राहिलो तर सगळ्यांचंच करावं लागेल. तर मग राजधानी कशी स्थापन होणार. ज्याप्रमाणे स्कूलमध्ये टीचर फक्त शिकवायचं काम करतात, प्रश्नपत्रिका टीचर सुरवात बसत नाही. अगर टीचरच जर प्रश्नपत्रिकेमध्ये उत्तर देत राहिला तर मग कसं समजणार की ज्यांनी कष्ट केले त्याचा नंबर पहिला आलाच पाहिजे, ज्यांनी नाही कष्ट केलं तो नापास होणार. तर परमपिता परमात्म्याला पण मुलं सांगतात बाबा या मायाला सांगा ना आम्हाला पछाडू नकोस, आम्हाला पकडू नको. तर बाबा म्हणतात मुलांनो हे जीवन तुम्हाला कलियुगामधून सतयुगामध्ये जाण्यासाठी कर्मक्षेत्र कुरुक्षेत्र आहे. तुम्हाला जीत प्राप्त करायचीच आहे बाबांच्या शिक्षेचा अनुसार करून. बाबांच्या शिक्षेवरती चालून तुम्हाला जीत प्राप्त करायची आहे. बाबा सांगतात अरे हे तर युद्धाचे मैदान आहे ना. मैदानावर असं थोडीच म्हणणार की याला सांगा आम्हाला बोट देखील लावू नका. मॅच खेळताना असं म्हणेल का कोणी की आमच्याकडे बॉल टाकू नका. ताबडतोब म्हणतील ना. युद्धाच्या मैदानामध्ये आला आहात तर लढा ना. तर माया खूप पछाडेल. तुम्ही खूप उच्च पद मिळवू शकता. स्वयं भगवान शिकवत आहेत. काही छोटी गोष्ट आहे का. आता तुमचीच चढती कला होते. नंबरवार पुरुषार्थानुसार प्रत्येक मुलांचे छंद ठेवायचे आहे की आपण आपलेच भविष्य जीवन हिऱ्यासारखे बनवण्यासाठीच पुरुषार्थ करायचा आहे, मेहनत करायची आहे. आता तुमची चढती कला होते. नंबरवार पुरुषार्थानुसार प्रत्येक मुलांचे छंद ठेवायचे आहे की आपण आपले भविष्य जीवन हिऱ्यासारखी बनवायचेच. विघ्नांना नष्ट करत जायचं आहे. कसेही करून बाबांच्याकडून सतयुगाचा स्वर्गाचा सुखाचा वारसा जरूर घ्यायचा आहे. नाहीतर आपण कल्पनंतर नापास होणार. समजा कोणी श्रीमंताचा मुलगा आहे. वडील त्याच्या या रुवाणी शिक्षणामध्ये अडथळा निर्माण करत असतील तर मग मात्र ते मूल म्हणतं बाबांना की मला परमपिता परमात्माकडून सद्गतीचा अभ्यास करू द्या. तर त्याचे वडील म्हणतात की नाही आपल्याकडे खूप श्रीमंती आहे. तर ते मूल म्हणतं की हे लाख घेऊन मी काय करणार. हे लाख रुपये बलाढ्य संपत्ती जी दिसत आहे ती थोडी ना माझ्याबरोबर येणार आहे. तर मला तर बेहदच्या
परमपिता बाबांच्याकडून विश्वाची बादशाही घ्यायची आहे, सद्गती करायची आहे, स्वर्गपद प्राप्त करायचं आहे. हे लाख करोड तर सर्व भस्माभूत माती मोल होणार आहेत. किनकी दुबी रहेगी धूल में, किनकी जलाएगी आग. सर्व सृष्टीरूपी कलियुगी भंबोरला आग लागणार आहे. हे सारी रावणाची लंका आहे. तुम्ही सर्व रावण आता सीता आहात, जी शरीरामध्ये तमोप्रधानतामध्ये अडकलेली आत्मे आहेत. ते तुम्ही सर्व आत्मे सीता आहात. तुमचा सर्वांचा सुटका करणारा एकच राम परमपिता परमात्मा आहे. बाबा सांगतात, ही सारी दुनिया रावणाची लंका आहे. तुम्ही सर्व सीता आहात. तुमचे परमपिता परमात्मा सद्गती दाता म्हणजे राम आलेले आहेत. सर्व धरती एक बेट आहे. यावेळी आहेच रावणाचं राज्य. बाबाच येऊन, शिवबाबाच येऊन रावण राज्याला नष्ट करून तुम्हाला रामराज्याचा मालिक बनवतात. तुम्हाला तर आतून अथाह आनंद झाला पाहिजे. गायलं गेलं आहे, अतींद्रिय सुख विचारायचं असेल तर परमात्माच्या मुलांना विचारा, म्हणजे तुम्हा ब्रह्मा कुमारीला विचारा. तुम्ही प्रदर्शनीमध्ये आपल्या सुखाचं वर्णन करता सगळ्यांना समजवता ना. आम्ही भारताला स्वर्ग बनवित आहोत. श्रीमतावरती भारताची सेवा करत आहोत. जितके तुम्ही श्रीमतावर म्हणजेच परमात्माच्या शिक्षेवर चालतात तितकेच तुम्ही श्रेष्ठ बनाल. तुम्हाला मत देणारे पुष्कळ निघतील. त्यामुळे तेही पारखून घ्यायचं आहे. कोणाच्याही परमताला, शास्त्रमताला, मनमताला भाळून जायचं नाही. स्वतःचा प्रचंड सांभाळ करायचा आहे. कारण तुम्ही श्रेष्ठ ते श्रेष्ठ देवता बनत आहात. कुठे कुठे माया देखील गुप्तपणे प्रवेश करते. तुम्ही विश्वाचे मालिक बनता. आतून खूप आनंद झाला पाहिजे. तुम्ही म्हणता, बाबा आम्ही तुमच्याकडून स्वर्गाचा वारसा घेण्यासाठी आलो आहोत. सत्यनारायणाची कथा ऐकून आम्हीही नरापासून नारायण, नारीपासून लक्ष्मी बनणार. सत्यनारायणाची कथा आपण करतो, परंतु खरा सत्याचा नारायण, सतयुगामध्ये राहणारा लक्ष्मीनारायणाचं राज्य हे कसं प्राप्त होतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला कसं स्वर्गपद प्राप्त होईल हे परमपिता परमात्माच आता आपल्याला येऊन साक्षात शिकवत आहेत. म्हणजेच आत्ता चाललेली आहे खरी लक्ष्मीनारायणाची कथा. कशी लीला आहे आणि कशी कलावती आहे हे सगळं नुसतं लक्ष्मीनारायणाची कथा करून, सत्यनारायणाची पूजा करून आपल्याला जर सत्याचा परिचय झाला असता तर आपली आत्तापर्यंत भगवंताजवळची मांग थांबली पाहिजे. थांबली का अजून मांग? कोणी म्हणतो मी हात जोडणार नाही, मला सगळं मिळालं. नाही, सगळेजण हात जोडतायत की नाही? सगळेजण अजून मागतायत की नाही भगवंताकडून? याचाच अर्थ अजून आपल्याला जे पाहिजे ते मिळालेले नव्हतं. नुसत्या सत्यनारायणाच्या कथा ऐकून, सत्यनारायणाची पूजा करून सुख जर मिळालं असतं तर अजूनपर्यंत भगवंताकडूनची मांग थांबली पाहिजे होती. सगळ्यांना एकसारखं सुख मिळालं पाहिजे होतं. परंतु अजून आपण काय बघतोय समाजामध्ये? कुणाला तणाचं दुःख आहे शरीराचं, कुणाला मनाचं दुःख, कुणाला धनापासून दुःख आहे की नाही दुःख? तर बाबा सांगतात, मुलांनो तुम्ही म्हणता परमपिता बाबा, शिवबाबा आम्ही तुमच्याकडून स्वर्गाचा वारसा घेण्यासाठीच आलो आहोत. सत्यनारायणाची कथा ऐकून काय म्हणतात बाबा? सत्यनारायणाची कथा ऐकून आम्ही नरापासून नारायण, नारीपासून श्री लक्ष्मी बनणार. तुम्ही सर्व हात उंच करता ना, की बाबा म्हणतात कोण बनणार देवी देवता? तर आपण सगळीच मुलं हात वरती करतात. बाबा आम्ही तुमच्याकडून पूर्ण स्वर्गाचा वारसा घेणारच हे नक्की आहे. नाहीतर आम्ही कल्प गमावून बसू. आत्ता जर आम्ही आळस केला तर आम्हाला कुठल्याच कल्पात भेटणार नाही हे तुम्ही जाणता. कुठल्याच युगामध्ये परत परमपिताकडून स्वर्गपद घेता येणार नाही हे तुम्ही जाणता. आम्ही कल्प गमावून बसू. कोणत्याही विघ्नाला आम्ही परतवून लावणार एवढी बहादुरी मुलांच्यामध्ये पाहिजे. तुम्ही एवढे बहादुरी दाखवली आहे ना, ज्याच्याकडून वारसा मिळतो त्यांनाच थोडेच सोडणार. काही जण तर चांगल्या रीतीने ज्ञान समजत नाही, त्यामुळे ज्ञानाला सोडतात, बापालाही सोडून देतात. चांगली मुलांनासुद्धा माया आजगर खाऊन टाकते. कारण हे मायाचंच राज्य आहे, याच्यावरती जीत प्राप्त करायचं आहे म्हणून तर रावणाला जाळतात. रावणावरती जीत प्राप्त करण्यासाठी स्वयं राम आलेले आहेत. रावण कुठे लपलेला आहे कोणालाच माहिती नाही आहे. रावण लपलेला आहे प्रत्येकाच्या मनबुद्धी संस्कारामध्ये.
रावण काय आहे? काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, ईर्ष्या, द्वेष हीच रावण आहे. बदला, भय, निगेटिव्हिटी, नकारात्मकता, चिंता, बदलेची भावना, ईर्ष्या, निंदा, द्वेष, जलसी हे सगळे रावण आहेत. हे सगळ्यांच्या मनबुद्धी संस्कारामध्ये लपलेलं आहे. त्यामुळे रावण काही जळत नाही आहे आणि विजय काय आपला प्राप्त होत नाही आहे. नाहीतर आपण विजयदशमी दसरा साकार झाला पाहिजे होतं ना. आता बाबा म्हणतात, हे आत्म्यानो, खूप प्रेमाने तुम्हाला बाबा समजावून सांगतात की मीच येऊन तुम्हाला तुमच्या पतित दुनियाला पावन दुनिया बनवतो. आता पतित दुनियेचा मृत्यू समोर आहे. आता तुम्ही राजाचे राजा, देवी देवता बनत आहात. आता तुम्हाला राजाचा राजाही मीच बनवतो. पतित राजाचा देखील राजा, सिंगल ताज असणारे राजा डबल ताजवाल्या राजासमोर डोके का झुकवतात? अर्ध्या कल्पानंतर जेव्हा यांची ती पवित्रता नष्ट होते तेव्हा रावण राज्यामध्ये मग सगळे विकारी पुजारी बनतात. आता तर बाबा मुलांना समजावून सांगत आहेत, कोणतीही चूक विसरू नका. कोणतीही चूक करू नका. ज्ञानाला, परमात्माला विसरू नका. चांगल्या रीतीने शिक्षा घ्या. रोज मुरली क्लास अटेंड करू शकत नसेल तरी बाबांनी सर्व प्रबंध केलेला आहे. पेपरद्वारे मुरली मिळते, फोनमध्ये मुरली मिळते. तर 7 दिवसाचा कोर्स पण करा, ज्यामुळे मुरलीला सहज समजू शकाल. कुठेही जा, फक्त 2 शब्द लक्षात ठेवा. बाबा कामधंदा, कर्तव्य, कर्म सोडा असं म्हणत नाहीत. बाबा म्हणतात, कुठेही जा, फक्त 2 शब्द लक्षात ठेवा. हा आहे महामंत्र, मन मनाभाव. तुमचं मनबुद्धी माझ्यामध्ये लावा, तर माझ्यामधून तुमच्यामध्ये शक्तीचा प्रवेश होत राहील आणि तुम्हाला सद्गती, सद्बुद्धी निश्चित मिळेल आणि निरंतर सुख शांतीचे तुम्ही मालिक बनाल. बाबा सांगतात, बाबा काही तकलीफ देत नाहीत. कुठेही जावा, फक्त मनबुद्धीमध्ये माझी आठवण ठेवा. पापकर्मापासून वाचवण्यासाठी बुद्धीची प्रीत एका बाबांच्यावरच ठेवायची आहे. कोणतेही पापकर्म करू नका. एकच महामंत्र लक्षात ठेवा. स्वतःला आत्मा समजून बाबा परमपिताची आठवण करा. कोणतेही पापकर्म अथवा विकर्म करू नका. कोणतेही विकर्म होते देह अभिमानामध्ये आल्यामुळे. विकर्मापासून वाचण्यासाठी बुद्धीची प्रीत एका बाबांच्यावरच ठेवा. कोणत्याही देहधारेशी नाही. कुठल्याही देहधारीला, कुठल्याही मनुष्याला जेव्हा तुम्ही आठवण करता किंवा बार त्याच्यामध्ये मनबुद्धी अटकता, तेव्हा त्या माणसाचे संस्कार तुमच्या मनबुद्धीमध्ये डाउनलोड होत असतात. आणि कुठलाही मनुष्य आता सद्गतीला प्राप्त झालेला नाही आहे. सगळ्यांच्यामध्ये अतितमप्रधानता आहे. त्याच्यामुळे निरंतर अगर आपण एखाद्या माणसाला आठवण करत राहिलो तर त्याचे स्वभाव संस्कार आपल्या मनामध्ये सूक्ष्ममध्ये डाउनलोड होतात. त्याच्यामुळे आपण श्रेष्ठ बनवू इच्छितो, परंतु बनत नाही. त्याच्यामुळे बाबा म्हणतात, दुसऱ्याचे दुर्गुण बघू नका, परचिंतन करू नका, परदर्शन करू नका, परमत्वर चालू नका, लोकमत्व चालू नका, मनमत्ववर सुद्धा चालू नका. तर श्रीमतावरती म्हणजे श्रेष्ठ ते श्रेष्ठ भगवंताची, परमपिता परमात्माच्या सत्य ज्ञानावरती चाला. तर तुम्हाला जे पाहिजे ते सर्व काही जीवनामध्ये प्राप्त होईल. म्हणूनसाठी काय म्हणतात बाबा, विकर्मापासून वाचण्यासाठी बुद्धीची प्रीत एका बाबांच्यावर ठेवायची आहे. कोणत्याही देहधारीशी प्रीत ठेवायची नाही. म्हणजे कर्तव्य कर्म करायचे आहेत, परंतु कुणाच्याही दुर्गुणांचं चिंतन करायचं नाही. कारण दुसऱ्यामध्ये जे गुण तुम्ही पाहाल तेच तुम्हाला रिटर्न येणार आहेत मल्टिपल होऊन. म्हणूनसाठी भगवंत सांगतात, इतरांसाठी कोणीही कसं असलं तरी त्याच्यासाठी सुद्धा शुभभावना, शुभकामना करा, मनापासून करा. नुसतं बड्डेच्या दिवशी हॅपी बड्डे बोलून होत नाही आहे. मनामध्ये तशी भावना निर्माण केली पाहिजे. निरंतर त्या दृष्टीने त्या मनुष्याला पाहिलं पाहिजे. त्याच्या सद्गतीची कामना केली पाहिजे. निरंतर शुभभावना, शुभकामना दिली पाहिजे. तर तुम्ही पण श्रेष्ठ बनाल. तर बाबा सांगतात, कुठल्याही मनुष्याला बुद्धीमध्ये ठेवू नका. माझ्या आठवणीमध्ये राहा. हाच एक मार्ग आहे सद्गती प्राप्त करण्याचा. एका बाबांच्या सोबतच बुद्धीचा योग लावायचा आहे. शेवटपर्यंत बाबांची आठवण करत राहायची आहे मनबुद्धीद्वारा. म्हणजेच मग कोणतेही पापकर्म तुमच्याकडून होणार नाही. हा तर सडलेला देह आहे. किती आजार लागले आहेत देहामध्ये, प्रत्येकाच्या शरीरामध्ये. त्याचा अभिमान सोडून द्या. हे सृष्टी रंगमंचावरती नाटक पूर्ण होत आहे. आता आपले 84 जन्म पूर्ण झाले. ही जुनी आत्मा, जुने शरीर आहे. आता तमोप्रधानापासून सत्वप्रधान बनायचं आहे. मग शरीर देखील सत्वप्रधान मिळेल.
आत्म्याला सत्वप्रधान बनायचं आहे ही चिंता लागून राहावी. बाबा फक्त एवढंच सांगतात, मुलांनो काही मेहनत करू नका, घरामध्ये राहा, कर्तव्य कर्म करा, परंतु मनबुद्धीपासून माझे एकाचीच आठवण करा. तर माझ्यामधून गुण ज्ञान शक्ती या तुमच्यामध्ये हळूहळू मनबुद्धी संस्कारामध्ये डाउनलोड होत जातील. बाबा सांगतात, मुलांनो काय सांगतात बाबा? बाबा फक्त एवढंच सांगतात, मामे कम, मज एकाट्याचीच आठवण करा, बस. हीच काळजी घ्या की आम्ही बाबांना निरंतर आठवण करत कर्तव्य कर्म करू. तुम्ही देखील म्हणता ना, बाबा आम्ही पास होऊनच दाखवू, कारण आमचे परमपिता परमात्मा तुम्ही आले आहात. ज्याला बापाची प्राप्ती झाली तो का मात्र उच्च पद ना प्राप्त करावा? तर काही मुलं बाबांना म्हणतात, बाबा आम्ही मात्र माया आणि रावणावरती पास होऊनच दाखवू. क्लासमध्ये जातात, सर्वांनाच काही स्कॉलरशिप मिळत नाही ना? जे चांगले अभ्यास करतात त्यांनाच मिळते ना? क्लासमध्ये जाणतात सर्वांनाच काही स्कॉलरशिप मिळणार नाही. तरी देखील पुरुषार्थ तर खूप करतातच ना? तुम्ही देखील समजता आपल्याला नरापासून नारायण बनण्याचा पूर्ण पुरुषार्थ करायचा आहे. कमी का करावा? भगवंत देण्यासाठी आलेला आहे. आपण आलबेला आलस्य का करावं? कोणत्याही गोष्टीची काळजी करायची नाही. योद्धे कधी काळजी करत नाहीत. कोणी म्हणतात, बाबा मायेचे आणि जुन्या संस्कारांचे खूप वादळ येतात, स्वप्न येतात, हे सर्व होणार. तुम्ही एका बाबांची आठवण करत राहा. या शत्रूवर विजय प्राप्त करायचा आहे. काही वेळेला तर अशी काही स्वप्ने येतील ना मनामध्ये ना, मग चित्तामध्ये होतं. अशा प्रकारच्या विचारांना अगदी गुदमरून जाल. ही सर्व मायाचे घाव आहेत. परंतु घाबरू नका. तरीही बाबांची आठवण आणि शिक्षा सोडू नका. आपण मायेला जिंकतो. अर्ध्या कल्पासाठी आपण शत्रूकडून राज्य घेत आहोत. आपल्याला कसलीही चिंता नाही. बहादूर कधीही मायेला बघून कुरकुर करत नाहीत. रणभूमीवर आनंदाने जातात ना लढण्यासाठी. तुमचं पण रावणाबरोबर मायेबरोबर युद्ध आहे. शक्तिशाली बनून लढायचं आहे. मायेचा हार, मायाजीत जगज्जीत बनायचं आहे. तुम्ही तर इथे खूप आरामात बाबांच्याकडून सतयुगाचा वारसा घेत आहात ना? हे छिची शरीर सोडायचं आहे. आता स्वीट सायलेन्स होमला, निर्वाण धामला जायचं आहे. आता स्वीट सायलेन्स होमला जातो. बाबा म्हणतात, मी आलो आहे तुम्हा सर्वांना घेऊन जाण्यासाठी. माझी आठवण करा तर तुम्ही मनबुद्धी संस्कार आणि शुद्ध पावन बनाल. अपवित्र आत्मा जाऊ शकत नाही सतयुगामध्ये, स्वर्गामध्ये, आणि निर्वाण धाममध्ये सुद्धा अपवित्र आत्मा जाऊ शकत नाही. म्हणूनसाठी बाबांना आठवण केली तर योग बळ, योग म्हणजे कनेक्शन, योग बळामुळे आपले पूर्वजन्माची पापे नष्ट होतील आणि आपण शुद्ध सुंदर सत्वप्रधान बनू. आणि जर आपण बाबांची आठवण नाही केली, भगवंताची आठवण जर नाही केली, तर मात्र कर्म भोग येणार, भोगणं येणार. मृत्यूच्या अगोदर शरीरावरती खूप दुःख कष्ट येईल. कुणाला मनाचं दुःख होईल, कुणाला शरीराचं दुःख होईल, कोणाला सगळे संबंधी आणि धनामध्ये दुःख प्राप्त होईल. म्हणूनसाठी बाबा 2 मार्ग देतात. मुलांनो, एक आहे तुमच्याकडून झालेल्या वाईट कर्माची चुकतू करण्यासाठी, त्याची भोगण्यासाठी. एक आहे योगबळ. माझ्याशी आठवण करा तर मला पापकटेश्वर भोलेनाथ वैद्यनाथ म्हणतात. तर माझी आठवण केल्यामुळे तुमचे पापे भस्म होतील, तर जास्त कष्ट येणार नाही. आणि जर परमात्माला आठवण नाही केली तर मात्र कर्मभोग येणार. म्हणूनसाठी 2 मार्ग आहेत पाप काटण्याचे. एक आहे योगबळ, एक आहे भोगबळ. भोगना होईल. तर बाबा सांगतात, मुलांनो आता स्वीट सायलेन्स होमला जायचं आहे ना? बाबा म्हणतात, मी आलो आहे तुम्हा सर्वांना घेऊन जाण्याकरता. म्हणूनसाठी माझी आठवण करा तर तुम्ही शुद्ध स्वच्छ पावन बनाल. अपवित्र आत्मा वरती जाऊ शकत नाही स्वच्छ झाल्याशिवाय. मग स्वच्छ होण्याचे 2 मार्ग आहेत. एक बाबांच्या आठवणीने स्वच्छ व्हा, नाहीतर मग भोगून स्वच्छ व्हा. अपवित्र आत्मा जाऊ शकत नाही परमधाम, निर्वाणधाम, शांतीधाम. या आहेत सर्व समजण्यासाठी नवीन गोष्टी जे तुम्हाला आत्तापर्यंत कोणीही समजून सांगितलेलं नाही. अच्छा, गोड खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांच्या प्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि शुभप्रभात. आत्मिक पितांचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्ही आत्मिक मुलांचा आत्मिक मातपिता बापदादांना याद, प्यार, आठवण आणि गुड मॉर्निंग, नमस्ते.
गोड गोड परमपिता परमात्मा आम्हा आत्म्यांचे पिता नमस्ते. धारणेसाठी मुख्य सार. विकर्मापासून वाचण्याकरिता बुद्धीची प्रीत एक बाबांच्या वरच ठेवायची आहे. या सडलेल्या देहाचा म्हणजे सडलेला म्हणजे तकलीफ आहे ना प्रत्येकाच्या शरीरामध्ये, या सडलेल्या तमोप्रधान देहाचा अभिमान सोडून द्यायचा आहे. आपण वॉरियर आहोत, योद्धे आहोत. या स्मृतीने मायारूपी शत्रूवर विजय प्राप्त करायचा आहे. योद्धे कधी दुश्मनाला बघून पळतात का? त्याच्यावर लढतात, प्रचंड बलशाली होऊन लढतात की नाही? लढाई करतात ना, दुश्मनाला हरवण्याचा प्रयत्न करतात ना. तर बाबा म्हणतात तुम्ही पण ह्या कर्मक्षेत्र कुरुक्षेत्र आहे. स्वतःला सत्वप्रधान बनवण्यासाठी तमोप्रधानताबरोबर, रावणाबरोबर, मायाबरोबर, जुन्या संस्काराबरोबर तुमचं युद्ध आहे. आपण वॉरियर्स आहोत. या स्मृतीने मायारूपी शत्रूवर विजय प्राप्त करायचा आहे. त्याची पर्वा करायची नाही. माया गुप्त रूपामध्ये खूप प्रवेश करते, त्यामुळे तिला चांगलं व्यवस्थित पारखायचं आहे. तिला पारखून स्वतःला सांभाळायचं आहे. मायाच्या वश होऊन कुठलेही पापकर्म करायचे नाहीत. मायाकडून, रावणाकडून हार खायची नाही. आता वरदान. मनसा वाचा आणि कर्मणाच्या पवित्रतेमध्ये, किती सुंदर आहे वरदान बघा. मनसा वाचा आणि कर्मणाच्या पवित्रतेमध्ये पूर्ण मार्क्स घेणारे नंबर 1 आज्ञाधारक भव. काय आहे? आपण कुठे शिकत आहेत? ब्रह्मा कुमार कुमारी ईश्वरी विश्वविद्यालयामध्ये आपल्याला परमपिता परमात्मा स्वयं सद्गतीचं ज्ञान देत आहे. म्हणूनसाठी ही काय आहे? ब्रह्मा कुमारी गॉडली वर्ल्ड स्पिरिच्युअल युनिव्हर्सिटी फॉर बेटर वर्ल्ड. ब्रह्मा कुमार कुमारी गॉडली वर्ल्ड स्पिरिच्युअल युनिव्हर्सिटी फॉर बेटर वर्ल्ड. तर आता स्वर्गाची स्थापनासाठी हे साक्षात भगवद्गीता चालू आहे. भगवान साक्षात अधर्म का विनाश कसा करायचा, स्वधर्माची स्थापना, स्वधर्म की स्थापना कशी करायची, दुसऱ्या धर्मामध्ये आपल्याला किती दुःख निर्माण होत आहे, दुसरा धर्म कोणाचा आहे? रावणाचा, मायेचा. त्याच्यामधून कसं निघायचं यासाठी ही आत्ताच चाललेली आहे लाईव्ह भगवद्गीता. आणि जे भगवद्गीता शास्त्र आहे ते कोणीतरी लिहून ठेवलेलं आहे पहिलं. त्याच्यामधून जर सद्गती झाली असती तर आत्तापर्यंत सगळ्यांचं दुःख नष्ट झालं पाहिजे होतं, आहे की नाही? तर वरदान किती सुंदर आहे. मनसा वाचा आणि कर्मणाच्या पवित्रतेमध्ये पूर्ण मार्क्स घेणारे नंबर 1 आज्ञाधारक भव. वरदान घेऊया. मनसा वाचा आणि कर्मणाच्या पवित्रतेमध्ये पूर्ण मार्क्स घेणारे नंबर 1 आज्ञाधारक भव. वरदानाचा विस्तार आहे. मनसा पवित्रता अर्थात संकल्पामध्ये देखील अपवित्रतेचे संस्कार इमर्ज होऊ नयेत. सदैव आत्मिक स्वरूप अर्थात भावाभावाची दृष्टी स्मृती राहावी. सगळ्यांच्यासाठी शुभ भावना राहावी. संकल्प से सृष्टि रचते बोलते ना, संकल्प की पूर्ति करते भगवान बोलते हैं ना. इसलिए देखो कोई भी पूजा करते हैं ना तो संकल्प करते ब्राह्मण, संकल्प करके पानी डालते हैं ना सुपारी के ऊपर. शादी के टाइम में भी साकर पान करते हैं. शादी के पहले जो विधी होता है, सुपारी आपल्याकडे सुपारी फोडतात तेव्हा आपण काय करतात? ब्राह्मण पहिले संकल्प करतात ना. तर आता पण बाबा काय सांगतायत? काय सांगतात बाबा? मनसा पवित्रता अर्थात संकल्पामध्ये देखील अपवित्रतेचे संस्कार इमर्ज होऊ नयेत. सदैव आत्मिक स्वरूप अर्थात भावाभावाची दृष्टी सर्वांच्या प्रती स्मृती मिळावी. वाचेमध्ये सदैव सत्यता आणि मधुरता असावी. कर्मामध्ये सदैव नम्रता आणि संतुष्टता आणि हर्षित मुक्ता असावी. याच आधारावर नंबर मिळतात आणि अशा संपूर्ण पवित्र आज्ञाधारक मुलांचे बाबा देखील गुणगान करतात. म्हणजे भगवंताच्या गायनाच्या लिस्टमध्ये आपण येतो. ज्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, तुकाराम महाराज, गोंदावलेकर महाराज, श्री स्वामी समर्थ, गजानन महाराज, हे कितने श्रेष्ठ आत्मा थे. क्यों उनको समर्थ की, स्वामी की, महाराज की पदवी मिली?
सोचिए थोड़ा सा, क्यों हम आत्म साक्षात्कारी पुरुष को बहुत प्यार करते हैं? आत्म साक्षात्कारी पुरुष के चरणों में लोटांगण घालतो आपण काय म्हणतो? खूप आत्मसाक्षात्कारी आहे, खूप सिद्ध पुरुष आहे, हां, आत्मज्ञानी आहे. तर आत्मज्ञानी आत्ता परमपिता परमात्मा आपल्याला बनवत आहे. तर आपण मात्र का अलबेलं राहावं? आपण मात्र का आळस करावा? बघा, बाकी काही तर बरोबर येणारच नाही आहे. कर्तव्य कर्म करायचे आहेत, परंतु माझ्याबरोबर चिरकाळ निरंतकाळ काय येणार आहे ते पण करायला पाहिजे ना मनुष्य जन्म घेऊन. तर बाबा सांगतात, वाचेमध्ये सदैव सत्यता आणि मधुरता असावी, कर्मामध्ये सदैव नम्रता, संतुष्टता आणि हर्षितमुक्ता असावी. याच आधारावर तुम्हाला भगवंताकडून सद्गतीचे नंबर मिळणार आहेत. म्हणजेच 108ची माळा, अष्टरत्न, 16,108ची माळा आणि परत 33 कोटी देवी देवता म्हटलं जातं. तर तुम्हाला कुठलं पद पाहिजे त्यानुसार सद्गती दाताकडून हे ज्ञान घ्या आणि फक्त स्वतःचे स्वभाव संस्कार बदलायचे आहे. बाकी घर बार कर्तव्य कर्म काहीही सोडायचं नाही. आणि हाच सत्य परमपिता परमात्मा आहे. कारण सत्य नसता तर इथे 140 देशांचे मनुष्य आत्मे आलेच नसते. बाकी दुसरे आत्मे आहेत ना, ते समजा आता आपण म्हणू आपला कृष्ण श्रेष्ठ आहे. आता आपल्या कृष्णाला दुसऱ्या धर्मातली लोक मानतील का? बघा, नाही ना. तर मग किती समजण्याची गोष्ट आहे. परंतु परमपिता परमात्मा सत्यम शिवम सुंदरम महादेवला, त्याच्या शिक्षेला, ब्रह्मकुमारी संस्थेच्या अभ्यासाला, आणि नाव कुठल्या मनुष्याचं आहे का? बघा, कुणाची कुमारी? ब्रह्माची कुमारी. ब्रह्मदेवताय नमः आपण म्हणतो. आणि ईश्वरी विश्वविद्यालय कुठल्या देशाचं नाव आहे का? विश्वासाठी ईश्वरचं विद्यालय आहे. ईश्वर कोण आहे? लाईट. परमपिता परमात्मा ज्योतिबिंदूही लाईट ईश्वर आहे. तर किती समजण्याच्या गोष्टी आहेत. आता आपण म्हणू आपला लक्ष्मीनारायण श्रेष्ठ आहे. भले देवी देवता श्रेष्ठ आहेत, नाही असं नाही, परंतु गॉड, लॉर्ड म्हणूनसाठी बघा, परमपिता परमात्मा, देवात्मा, धर्मात्मा, महात्मा, महानात्मा, पुण्यात्मा आणि पापात्मा कॅटेगरी आहे की नाही? म्हणूनसाठी गॉड इज वन, गॉड इज लाईट, गॉड इज ट्रूथ, गॉड इज ऑलमायटी, गॉड इज लिबरेटर म्हटलं. आणि लॉर्ड हनुमाना, लॉर्ड कृष्णा, लॉर्ड रामा, लॉर्ड म्हटले त्यासनी, देवी देवतासनी लॉर्ड, गॉड नाही म्हटलं. तर समजून घेण्याच्या गोष्टी आहेत की नाही बघा बरं. आणि इथे काय म्हणतात, ब्रह्मकुमारीबद्दल काय निंदा करतात की ब्रह्मकुमारी पूजा सोडवते, पूजापाठ नाही करत. अरे पूजापाठ नाही करायचं कसं म्हणू शकता? ब्रह्मकुमारी स्वतः मनुष्यापासून, नरापासून नारायण बनण्याचा पुरुषार्थ करत आहे. देवी देवता कसं बनता येईल त्याचा स्वभाव संस्कार धारण करत आहे. आता आपण गणेशाची पूजा करतो, काय गणेशासारखी बनला तुम्ही? कधी विचार केला की मी कसा गणेशसारखा सुखकर्ता बनू, दुःखहर्ता बनू? कधी विचार केला? महावीर हनुमानची पूजा करतो, कधी विचार केला माझ्यामध्ये पण ती शक्ती कशी येईल हनुमानासारखी? आणि इथे काय शिकवत आहेत? मनुष्य से देवता बनना है, तो जिसकी पूजा कर रहे उसके जैसे बनना है. तो क्या देवी देवता को छोड़ा हुआ क्या? पूजा पाठ छोड़ दिया क्या उसके जैसे बनने में ज़्यादा मेहनत कर रहे हैं क्या? पूजा पाठ में तो क्या किया, आरती के ही निकल गए. और आरती क्या है? आरती क्या है सोचो ना. जैसे कोई मनुष्य मरता है तो क्या कहते हैं? मृत्यु देव को क्या कहते हैं? आरती उठा लो. और फिर राम नाम सत्य है, फिर हे भगवान उस आत्मा को शांति देना. ये क्या हो गया? हम कुछ भी नहीं जान रहे. मतलब वो आत्मा को अभी तक शांति नहीं मिली थी क्या? शरीर में था तभी आत्मा, इतना बड़ा शरीर आत्मा ने चला लिया, सारा कारोबार कर्तव्य कर्म कर लिया, हाँ, फिर भी आत्मा को शांति नहीं मिली थी? कभी सोचा? और आरती उठा लो कहते हैं. आरती क्यों उठा लो? किधर गया उसके अंदर का रथी? इस रथ में बैठा था वो सारथी किधर गया? आत्मा चली गई तो आरती उठाना ही पड़ेगा, नहीं तो मृत्यु जैसे सबको डर लगेगा. इधर कहते आरती उठा लो, चली गई आत्मा, भगवान को प्यारी हो गई, स्वर्गवासी हो गई. अच्छा, स्वर्गवासी हो गई मतलब मरने से पहले नरक में ही था ना, तो इसका मतलब आने वाली दुनिया स्वर्ग आ रही है ना, आ रही है ना. समझने के लिए कितना आसान है. तो इसमें डरना नहीं है, क्योंकि कोई भी सत्य चीज़ को मनुष्य ने सहज स्वीकार नहीं किया है. ज्ञानेश्वर महाराज जी कितने दैदीप्यमान थे, क्या उनको पीड़ा नहीं थी? समाज ने तुरंत एक्सेप्ट किया? नहीं. जब वो पूरे ख़त्म, उनका जाने का टाइम आया तभी आंखें खुली अच्छे की. तुकाराम महाराज जी कितने दैदीप्यमान थे, लेकिन जब थे तभी किसी ने माना? साई बाबा
शिरडी वाले, कितने देदीप्यमान आत्मा थी, कितने तेजस्वी थे महापुरुष थे, लेकिन क्या हुआ उनका, कैसे उनका साधारण रूप था। तो भगवान भी क्या करेगा, साधारण रूप में आएगा ना। कैसे आएगा भगवान, चटापटी करके आएगा तो 33 कोटि देवी देवता को पढ़ने की सदगति पढ़ने के लिए टाइम देगा कोई? कितनी भीड़ मच जाएगी, कितनी समझने की बातें हैं। इसलिए कहते हैं साधारण रूप धारण करके आता है भगवान। कौन सा साधारण रूप धारण किया भगवान ने? ये ब्रह्मा का साधारण तन, बूढ़े तन में परमपिता परमात्मा आए हैं। इसलिए तो शास्त्र में लिखा है, प्रजापिता ब्रह्मा के मुख कमल से परमपिता परमात्मा सृष्टि का रचते हैं। सृष्टि रचते मतलब क्या करते हैं? कलयुग नरक से निकाल के सतयुग बनाने के लिए, सतयुग स्वर्ग में पद प्राप्त करने के लिए सदगति का ज्ञान देते हैं, बस। और क्या? सद्बुद्धि अभी दे रहे। सद्बुद्धि कब मिलेगी? आत्मा कानों के द्वारा सुनेगी ज्ञान, तभी। ज्ञान अमृत पिला रहे बाबा अभी। तो इसलिए उसको अमरनाथ भी कहते हैं ना। तो इसीलिए बाबा ने क्या बोला बाबा ने वरदान के विस्तार में? बाबा म्हणतात, वाचेमध्ये सदैव सत्यता, मधुरता असावी, कर्मामध्ये सदैव नम्रता, संतुष्टता आणि हर्षित मुक्ता असावी। याच आधारावर नंबर तुम्हाला मिळतात आणि अशा संपूर्ण पवित्र आज्ञाधारक मुलांचे बाबा देखील गुणगान करतात। तेच आपल्या प्रत्येक कर्माने बाबांच्या कर्तव्याला सिद्ध करणारे, बाबांच्या भगवंताच्या समीप राहणारे रत्न आहेत। म्हणूनसाठी तर 108 की माला आपण जपतो। हे 108 कोण आहेत? हे देवी देवता, श्रेष्ठ देवी देवता बनणारे आत्मे आहेत, ज्यांना आपण कुलदेवी इष्टदेवीमध्ये आठवण करत आहोत, कुळाची रक्षा करण्यासाठी त्यांची प्रार्थना करत आहोत। किती गोष्टी आहेत समजण्यासारख्या। बोधवाक्य आहे, संबंध, संपर्क आणि स्थितीमध्ये हलके बना, दिनचर्यामध्ये नाही। दिनचर्यामध्ये आलबेला आलस्य पण आणू नका। संबंध संपर्क, कारण सगळे संबंध संपर्क कशा आहेत? तमप्रधान दुनिया आहे ना। आपण म्हणतो की नाही सगळी दुनिया स्वार्थाची आहे, परंतु बुद्धीच्या लेवलवरती नाही समजत, ते परमपिता परमात्मा सद्गतीदाता समजवतो। संबंध संपर्क आणि स्थिती हलके बना, लाईट बना। दिनचर्यामध्ये लाईट नको, आलबेला पण आलस्य नको। अमृत वेळेच्या वेळा अमृत वेळा झाली पाहिजे, मुरलीच्या अभ्यासावेळा मुरलीचा अभ्यास झालाच पाहिजे, ट्रॅफिक कंट्रोल झालंच पाहिजे, बाबाच्या यादमध्ये शुद्ध ब्रह्मा भोजन खाल्लंच पाहिजे, भोजन बाबाच्या यादमध्येच बनवलं पाहिजे, संध्याकाळच्या दिवा लागायच्या वेळेला निमाशामचा योग केलाच पाहिजे, संध्याकाळी झोपाच्या अगोदर परमपिता परमात्मा वैद्यनाथ सगळ्या आजारांचा ज्याच्याकडे औषध आहे, भोलेनाथ, वैद्यनाथ, भूतनाथ, त्याला सगळं आपल्या दिवसभराच्या दिनचर्यामध्ये आपल्याकडून काय काय झालं, श्रेष्ठ कर्म झालं की कनिष्ठ कर्म झालं, ते सगळं भगवंताला सांगितल्यावर झोपलं पाहिजे। हे सगळं केल्याशिवाय आपल्याला सद्गती मिळणं अशक्य आहे, अशक्य। परंतु सहजी आहे, कारण परमपिता परमात्मा आपला पिता है। पिता मुलांच्या बरोबर प्रेम नहीं करेगा तो कौन करेगा? इसलिए तो पिता को कहते हैं, क्या कहते भगवान को? प्यार, तू प्यार का सागर, हम तेरे एक बूंद के प्यासे। कैसे आहे परमपिता परमात्मा? शिवबाबा कैसे आहेत? शांतीचा सागर आहे, प्रेमाचा सागर आहे, आनंदाचा सागर आहे, शक्तीचा सागर आहे, शुद्धीचा, पवित्रतेचा, सत्यताचा सागर आहे तो, सद्गतीचा, ज्ञानाचा सागर आहे तो। तर सागराबरोबरच जर बुद्धी लावली तर का नाही आपण भरपूर होणार? नक्की होणार की नाही? अव्यक्त इशारे, आत्मिक स्थितीमध्ये राहणारा अभ्यास करा, आत्मिक स्थितीमध्ये राहण्याचा अभ्यास करा, अंतर्मुखी बना। अंतर्मुखी आत्मिक कशीही परिस्थिती असेल, भली चांगली असेल किंवा अवस्था अस्वस्थ करणारी परिस्थिती असेल, परंतु प्रत्येक वेळी प्रत्येक परिस्थितीमध्ये स्वतःला ॲडजस्ट करतातच। एकटी असाल किंवा संघटनामध्ये सगळ्यांच्या बरोबर असाल, दोन्ही ठिकाणी ॲडजस्ट होणं हे आहे ब्राह्मण जीवन। ब्राह्मण म्हणजे काय? ब्राह्मण म्हणजे काय? मनुष्य म्हणजे काय? याचा पण अर्थ आहे, प्रत्येक शब्दाचा अर्थ। भक्तीमध्ये शास्त्र काय आहे? गुरु का करायचा? गुरु म्हणजे काय? गंगा स्नान का करायचं? शिवलिंगाच्या समोर नंदी, गोमुख आणि कासव का ठेवलेला असतो? प्रत्येक देवी देवताची मूर्ती अशी का बनवलेली आहे? प्रत्येक सणसूद का करायचं? याचा स्पष्ट अर्थ सहज राजयोगा मेडिटेशनमध्ये शिकवला जातो। राजयोगामध्ये आणि रोजच्या मुरलीमध्ये परमपिता परमात्मा याचा अर्थ शिकवतो। त्यामुळे भगवंताची खोज आपली पूर्ण होते
आपल्याला पाहिजे असणारी जन्मोजन्मोची सुख, शांती, शक्ती, प्रेमानंद सर्व काही या राजयोगामध्ये प्राप्त होत असल्यामुळे 140 देशांचे आत्मे या परमपिता परमात्माच्या सद्गतीच्या ज्ञानाचा फायदा करून स्वतःची सुख, शांती, शक्ती, प्रेमानंद जन्मोजन्मासाठी प्राप्त करत आहे. स्वतःसाठी, आपल्या परिवारासाठी, आपल्या कुळासाठी आणि आपल्या गावासाठी, आपल्या देशासाठी आणि विश्वाचं कल्याण आता होत आहे. ओम शांती, ओम शांती, ओम शांती. मीठे प्यारे बाप दादाचा अनगणित पदम गुणा. शुक्रिया शुक्रिया शुक्रिया. धन्यवाद सर्व परमात्माच्या परिस्तांचे.